हरे कृष्णा. भक्तिशास्त्री कोर्समधील ईशोपनिषदच्या 8व्या मंत्राच्या क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंत्र नंबर 7 मध्ये महाभागवताची जी एकत्वम दृष्टी आहे त्याबद्दल आपण चर्चा केली. मंत्र नंबर 7 मध्ये. मंत्र नंबर 8 मध्ये भगवंतांच्या अचिंत्य गुणांचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. तर श्लोक जो आहे, श्लोक म्हणजे मंत्र एक गद्य स्वरूपात असतात, काही पद्य स्वरूपात असतात. तर हा जो मंत्र आहे एक एक शब्द माझ्या मागे म्हणा. ठीक आहे. असा एक ठराविक मीटरमध्ये गाता येणार नाही हा मंत्र. सपर्यगाश्चो क्रमकायमव्रणा मस्नाविरौ शुद्धमपापविद्धं कविर्मनीषी परिभू स्वयंभू र्याथा तथ्यतो अर्थान् वेदधाश्च श्रुतिभ्यः समाभ्यः. थँक्यू. हरे कृष्णा. भाषांतर श्रील प्रभुपादांच्या द्वारे. जो अनादी काळापासून प्रत्येकाची इच्छा पूर्ण करीत आला आहे तो सर्वात महान पुरुष पूर्ण पुरुषोत्तम भगवान, भौतिक शरीर नसलेला, प्रत्येक वस्तूचा ज्ञाता, अनिंद्य, शरीरात शिरा नसलेला, शुद्ध अदूषित आत्मनिर्भर असा तत्वज्ञ आहे. हे अशा मनुष्याला तत्वता माहीत असायला हवे. तर या 8व्या मंत्रामध्ये भगवंतांच्या अचिंत्य गुणांचं वर्णन केलेलं आहे. आणि जो महाभागवत आहे या अचिंत्य गुणांचं अशा प्रकारे दर्शन करतात. तर ही उपनिषदांची भाषा आहे. ठीक आहे. तर भगवंतांचं या ठिकाणी उपनिषदांमध्ये कुठेही एका व्यक्तिविशेष भगवंतांच्या अवताराचं वर्णन येणार नाही. तर अशी अप्रत्यक्ष भगवंतांची नामावलीची स्तुती केलेली आहे. जसं हरिनाम चिंतामणी हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये 2 नामांचं वर्णन केलेलं आहे. एक प्रत्यक्ष नाम आणि दुसरं अप्रत्यक्ष नाम. सांगा बरं, प्रत्यक्ष नाम आणि अप्रत्यक्ष नाम म्हणजे काय? हां हां हां. प्रत्यक्ष का म्हणतो त्यांना आपण? हां, काय म्हणता? नाही नाही, तसं नाही. हां हां. प्रत्यक्ष म्हणजे कोण बोललं? लीलावरून नाव पडलेलं आहे. हां, भगवंतांनी ज्या ज्या लीला केलेल्या, ज्या प्रति अक्षाने आपण डोळ्यांनी पाहू शकतो जर आध्यात्मिक उन्नती झाली, तर अशा भगवंतांच्या लीलांवर आधारित भगवंतांची नावं जी आहेत त्यांना प्रत्यक्ष नावं असं म्हणतात. आणि अप्रत्यक्ष नावं म्हणजे जे नावं जशा पोस्ट पोझिशननुसार त्यांना नावं पडलेले आहेत. समजा प्रधानमंत्री हे एक नाव आहे, हे अप्रत्यक्ष नाव झालं. आणि प्रधानमंत्री पदावर कोण आहेत आता? हां, जे पण असतील. तर एक व्यक्तिविशेषचं नाव जे आहे हे प्रत्यक्ष नाव झालं. अप्रत्यक्ष नाव त्यांच्या पदाला नाव झालं असेल किंवा त्यांच्या वैश्विक त्यांचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यावरून भगवंतांची अशी अप्रत्यक्ष नावं आहेत. तर या ठिकाणी ज्या ज्या नावांचं वर्णन केलेलं आहे हे अप्रत्यक्ष नावं आहेत.
आणि म्हणून यांना अचिंत्य गुणांचं वर्णन म्हटलेलं आहे. असे जे भगवंतांचे गुण आहेत हे देखील एक बद्ध जीवासाठी अचिंत्य आहेत. परंतु एक महाभागवत ज्याची उन्नत दृष्टी झालेली आहे तो भगवंतांचे जे गुण आहेत हे ऐश्वर्यासोबत अशा प्रकारे गुणांचं दर्शन करतात. तर हा महाभागवत जो भक्त आहे कशा प्रकारे भगवंतांना सर्वत्र पाहतो याचं वर्णन. तर या श्लोकामध्ये फक्त कमीत कमी 10 गुणांचं वर्णन केलेलं आहे. अशी भगवंतांची असंख्य नावं आणि असंख्य गुण असू शकतात. तर या ठिकाणी फक्त 10 गुणांचं वर्णन केलेलं आहे. 10 गुण कोणते आहेत? ही 10 गुणांची लिस्ट आहे. अकायम. अकायम शब्दाचा अर्थ आहे भौतिक शरीर नसलेला. दुसरा आहे कवी. कवी याचा अर्थ आहे सर्वज्ञ, ज्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व काही माहीत आहे. अव्रणम. अव्रणम म्हणजे अनिंद्य. अस्ना वीरम म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असणं म्हणजे किंवा हाड, शिरा नसणारं असं त्यांचं शरीर आहे. शुद्धम. भगवंत हे नेहमी शुद्ध राहतात. अपापविद्धम. त्यांना पाप कधी स्पर्श करू शकत नाही. मनीषी. जे मनीषी म्हणजे मुनी या शब्दावरून मनीषी शब्द येतो, जे तत्वज्ञानी आहेत भगवंत. परिभू म्हणजे सर्वात महान व्यक्ती आहेत भगवंत. स्वयंभू. स्वयंभू याचा अर्थ आत्मनिर्भर किंवा आत्माराम, स्वतःमध्येच अत्यानंदी असतात भगवंत. शुक्रम. शुक्रम म्हणजे सर्वशक्तिमान. तर असे भगवंतांचे 10 गुणांचे या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. तर हे अचिंत्य गुण जे आहेत याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करू. याच्यातून इतर बाकीचे जे गुण आहेत हे थोडेसे समजण्यासाठी सोपे आहेत. तर या ठिकाणी अकायम आणि अकायम आणि अस्नाविरम हे जे 2 शब्द आहेत. अस्नाविरम, राईट. यांचा अर्थ काय, कोण सांगेल? अकायम. अच्छा. हा. अकायम शब्द असा आहे अकायम. अकायम या शब्दाचा वर्ड टू वर्ड मिनिंग काय येईल? अ म्हणजे नाही, काया म्हणजे शरीर, ज्यांना शरीर नाहीये. बरोबर ना? असे भगवंत आहेत. तर याचा अर्थ असा होतो, 2 प्रकारे अर्थ घेऊ आपण. एक आहे, हे बलदेव विद्याभूषण यांच्या टीकेमधून आहे, कोणताही देह नाही किंवा कोणताही शरीर नाही. नसलेला असे भगवंत. कायमचा अर्थ आहे कोणतेही शरीर नसलेले जे व्यक्ती आहेत त्यांचं वर्णन आहे. आणि दुसरा अर्थ आहे विना शरीराचे. विनाश मराठीमध्ये लिहायचं.
तर या दोन शब्दांमध्ये काय साम्यता आहे? कोणतेही शरीर नसले आणि विना शरीराचे, सांगा बरं. हम्म. 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 हा, हे पुढचं एक्सप्लेनेशन प्रभुपाद देतील. मला या वर्ड टू वर्ड मिनिंगमध्ये हे जे या दोन शब्दांमध्ये अर्थ काय काय थोडंसं डिफरन्स काय जाणवतं तुम्हाला? ॲक्च्युली याचा जो अर्थ आहे ना, याचा अर्थ वर्ड टू वर्ड मिनिंगमध्ये हे असा अर्थ येईल, कोणतंही शरीर नसलं. जर अकायम शब्द, ज्याला संस्कृतचं खूप सारं ज्ञान आहे, तो या संस्कृत शब्दाचं मी जे ट्रान्सलेशन आहे, भाषांतर अशा प्रकारे करेल. अकायम, अकायम म्हणजे काया नसलेला मनुष्य, बरोबर ना? ज्याला काया शरीर नाही, म्हणजे काय आहेत? भगवंत निराकार आहेत, बरोबर ना? निराकार आहेत, त्यांच्या दृष्टीने भगवंत निराकार आहेत. पण खरोखर भगवंत निराकार आहेत का? भगवंतांची ज्योती निराकार त्याला म्हणतात, पण प्रत्यक्ष भगवंतांचं परम सत्याचं जे मूळ रूप आहे हे निराकार रूप नाही. म्हणून विना शरीराचं याचा अर्थ आहे, सचिन प्रभू म्हणाले ना, की त्यांना भौतिक शरीर नाहीये. जे आपण धारण करतो असं भौतिक शरीर नाहीये आपल्या. याच्यातून जर आपण या शब्दाचा जर अर्थ काढला, अकायम, अकायम म्हणजे काय? आपल्याला आजपर्यंतचा असा इतका अनुभव आहे भौतिक जगाचा, की शरीर म्हणजे अशा प्रकारचं असेल, ज्याच्यामध्ये हाड आहेत, रक्त आहे, नसा आहेत, आणि अशा प्रकारचं शरीर आहे. म्हणून आपण भगवंतांचं शरीराची तुलना आपल्या शरीराशी जर केली, तर आपण या बलदेव विद्याभूषण यांच्या म्हणण्याप्रमाणे विना शरीराचा हा जो शब्द आहे, विना शरीर म्हणजे काय? ज्यांचं भौतिक शरीर नाही, म्हणून त्यांना अकायम असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा जो शब्द आहे, भौतिक शरीर म्हणजे काय? भौतिक प्रकृतीने निर्मित शरीर नाही त्यांचं, भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीर नाही, तर त्यांचं शरीर आध्यात्मिक. पुढे प्रभुपाद खूप छान वर्णन करतात. दुसरं आहे अस्नाविरम. दोन शब्द थोडे कठीण आहेत, म्हणून थोडं स्ना. हा, अस्नाविरमचा अर्थ काय? त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या आणि शिरा नाही आहेत, त्यांच्यामध्ये नसा नाही आहेत. आता एकाच व्यक्तीचं वर्णन सुरू आहे या ठिकाणी, दुसरा व्यक्ती नाही, ज्याला अकायम ऑलरेडी म्हटलेलं आहे. ज्यांना जर त्यांच्या भाषेनुसार जर आपण घेतलं, कुणाच्या? निर्विशेषवादी उपनिषदांचा अभ्यास करणारे, जे निराकाराची उपासना करतात, त्यांच्या मताप्रमाणे जर आपण विचार केला, तर ज्या व्यक्तीला अकायम आहे म्हणजे त्यांना शरीर नाहीये, स्पष्ट, हा विषय सोडून द्या. ज्यांना शरीर नाही त्यांचं नाव आहे अकायम. जर एखाद्या व्यक्तीचं इंट्रोडक्शन देताना ज्यांना शरीर नाहीये पहिल्या वाक्यात सांगितलं गेलेलं आहे, ज्यांना शरीर नाही, याचा अर्थ विषय संपला ना, आहे ना, त्यांच्या आकाराचा विषय संपला. मग हा दुसरा शब्द उच्चारण करण्याची गरज काय होती? नाही, मला काय म्हणायचं आहे, ज्यांना शरीरच नाहीये त्यांचं पुढे इंट्रोडक्शन देण्याची गरज उरतच नाही ना, संपला विषय. ज्यांना शरीरच नाही, पुढच्या शरीराबद्दलच्या अंगांचा चर्चा करायची गरजच नाही. शरीरामध्ये या पण गोष्टी आहेत म्हणा काय. हा, राईट. तर अकायम म्हणजे ज्यांना शरीर नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. जर इथे ही व्याख्या संपते निराकार ब्रह्माची,
भगवंतांची. तर अस्नाविरम म्हणजे ज्यांना नसा आणि हाड असं शरीर नसलेले, म्हणजे काय, पुन्हा वर्णन येतं म्हणजे काय असं आहे याचा अर्थ, की ज्यांच्या शरीरामध्ये जसं भौतिक आपली जे शरीर आहे भौतिक प्रकृतीने बनलेलं शरीर, असं त्यांचं भौतिक प्रकृतीने बनलेलं शरीर नाही. त्यांच्या शरीरामध्ये नसा, हाडं असे जे भौतिक आपलं व्यक्ती कर्मानुसार शरीर धारण करतो असं त्यांचं शरीर नाही. हा हा त्यांचं पंचमहाभूतांचं शरीर नाही, म्हणून अस्नाविरम, त्यांच्या शरीरामध्ये नस आणि हाडं नाही आहेत. एक सोपं उदाहरण सांगतो. एखादा व्यक्ती भेटला तुम्हाला आणि तो म्हणतो की माझ्याकडे घरच नाही आहे. तुम्हाला असं म्हणतो की कसे आहेत, कुठे राहतात, काय राहतात. तो म्हणाला की मला घरच नाही आहे. मग जर तुम्ही त्यांना प्रश्न विचारला काय तुमचं किचन आहे का, हा प्रश्न किती सुसंगत आहे. घर नाही याचा अर्थ किचन पण नसणारच आहे ना, है ना. चला, हरे कृष्ण. हा, ये 2 शब्द थोडे कठीण होते म्हणून आपण याच्यावर थोडे. तर या गुणांचं प्रभुपाद एक एक वर्णन करतात. वाचा. भाषांतर. जो अनादी काळापासून प्रत्येकाची इच्छा पूर्ण करीत आला आहे तो सर्वात महान पुरुष, पूर्ण पुरुषोत्तम भगवान, भौतिक शरीर नसलेला, प्रत्येक वस्तूचा ज्ञाता, अनिंद्य, शरीरात शिरा नसलेला, शुद्ध, अदूषित, आत्मनिर्भर असा तत्वज्ञ आहे. हे अशा मनुष्याला तत्वतः माहीत असायला हवे. तात्पर्य: भगवंत निराकार नाहीत हे त्यांच्या दिव्य आणि शाश्वत स्वरूपाच्या वर्णनातून सूचित होते. त्यांचे दिव्य रूप हे या भौतिक जगातील रूपाप्रमाणे नाही. या जगातील जीवांची रूपे भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असतात व ती एखाद्या भौतिक यंत्राप्रमाणे कार्य करतात. भौतिक शरीराच्या रचनेत रक्तवाहिन्या, नाड्या अशी यंत्रासारखी रचना आवश्यक असते, परंतु भगवंतांच्या दिव्य शरीरात अशा गोष्टी नसतात. या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांनी एखादा देह धारण केलेला नाही. याचाच अर्थ असा की त्यांचे शरीर आणि आत्मा यांच्यात भेद नाही. तसेच भगवंतांना आपल्यासारखे निसर्ग नियमांप्रमाणे शरीर धारण करावे लागत नाही. बद्धावस्थेत जड शरीर आणि मन यांच्यापासून आत्मा वेगळा असतो, परंतु भगवंतांमध्ये असा भेद नसतो. त्यांचे शरीर व मन वेगळे नाही, ते परमपूर्ण आहेत व त्यांचे मन, शरीर व ते स्वतः हे सर्व एक आहे. तर प्रभुपाद पहिल्या पॅराग्राफमध्ये हे सांगतात की आपलं शरीर, भौतिक शरीर हे भौतिक प्रकृतीने, भौतिक जगातले जे पंचमहाभूत आहेत यांच्यापासून आपलं शरीर निर्माण झालेलं आहे. आणि या शरीरामध्ये आपलं मन वेगळं आहे, आपलं बुद्धी सूक्ष्म शरीर वेगळं आहे, आपल्यावर या ब्रह्मांडाचं आवरण आहे. आणि भगवंत या सर्व गोष्टींपासून मुक्त आहेत. भगवंतांच्या मनामध्ये, भगवंतांच्या देहामध्ये काही फरक नाही. भगवंतांचं संपूर्ण शरीर हे आध्यात्मिक आणि दिव्य आहे आणि त्यांना भौतिक प्रकृतीच्या नियमांद्वारे शरीर धारण करावं लागत नाही. तर बद्ध जीवाला जसा अनुभव आहे अनेक जन्मांचा की भौतिक प्रकृतीमध्ये त्याला कर्मानुसार शरीर धारण करावं लागतं, तर तसं भगवंतांचं नाही आहे. तर भगवंत एक विशिष्ट प्रकारे अवतारची लीला करतात. तर असं भगवंतांचं आध्यात्मिक शरीर आहे. भगवंतांच्या शरीरामधून असंख्य किलोमीटरपर्यंत सुगंध जातो. आपल्या शरीरामधून सुगंध नाही येत. तर भगवंतांचं शरीर हे कधी म्हातारं होत नाही. आपलं शरीर दिवसेंदिवस म्हातारं होत चाललेलं आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात की अंगम गलितम फलितम तुंडम दर्शन विहीनम जातु मुंडम तथापि न मृच्छती आशापिंडम. या जगातली सगळ्या गोष्टी
काळाच्या प्रभावाने म्हातारे होत चाललेत. पण एक गोष्ट म्हातारी होत नाही, प्रसंगम अजरम पाशम अजर. अजर म्हणजे जरा म्हणजे म्हातारपण. अजर प्रसंगम अजरम पाशम आत्मनो कवयो विदु स एव साधुषु कृत्वा मोक्षद्वारमपावृतम्. तर भौतिक जगातली जी आसक्ती आहे, ही आसक्ती कधी म्हातारी होत नाही. नेहमी इच्छा जागृत ठेवते. म्हातारे लोकांना पण विचारा, काही इच्छा आहे का? भरपूर इच्छा आहे त्यांच्याकडे, म्हणून त्यांचा पुढचा जन्म निश्चित आहे. जितक्या इच्छा संपवल्या आणि हीच आसक्ती जर एक शुद्ध भक्ताच्या चरणाशी अर्पण केली तर मोक्षद्वारमपावृतम्, मोक्षाची द्वार त्याच्यासाठी कायमस्वरूपी उघडी होतात. म्हणून भगवंतांच्या संदर्भात सगळ्या गोष्टी आध्यात्मिक आणि मधुर आहेत. भगवंतांचं नाम मधुर आहे, भगवंतांचं रूप मधुर आहे, भगवंतांचं लीला मधुर आहे, भगवंतांचं चालणं, भगवंतांचे लिप्स, भगवंतांचं हास्य, भगवंतांचे गाल, त्यांची दृष्टी, सगळं काही मधुर आहे. आणि श्रीमद भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे की भगवंतांच्या प्रत्येक अंगाचं जेव्हा आपण भगवंतांचं दर्शन करतो तर भगवंतांना आपण आपल्या चर्मचक्षुंनी पाहतो. तर चर्मचक्षुंनी पाहण्यापेक्षा भागवताच्या दृष्टीने जर भगवंतांच्या रूपाचं ध्यान केलं तर प्रत्येक अंगाचं ध्यान जर केलं आपण भगवंतांच्या प्रत्येक अवयवाचं, तर प्रत्येक अवयवाच्या ध्यानाची एक विशिष्ट प्रकारची फलश्रुती आहे. भगवंतांच्या चरणाच्या तळव्यावर जे चिन्ह आहेत, त्या चिन्हापासून सुरुवात होते. भागवतम फार सुंदर वर्णन करतं. कोणता श्लोक आहे? संचिंत्येत्य भगवत चरणारविंदम. गूगल करा, कोणाकडे बघा. संचिंत्येत्य भगवत चरणारविंदम. हृदय अंधकारम. हृदयातलं भगवंतांच्या चरणाच्या तळव्यावर जी चिन्ह आहेत त्या चिन्हांचं जर का ध्यान केलं तर हृदयातला सर्व अंधकार नष्ट होतो. आपल्या चरणावर कोण ध्यान करतं का? भगवंतांचं शरीर हे आध्यात्मिक शरीर आहे. सापडले? श्रीमद भागवतम 3रा स्कंद आहे 28 काय? संचिंत्य भगवत चरणारविंदम वज्रांकुश सरोरुह लांछनाढ्यम उत्तुंग रक्त विलसन नख चक्रवाल ज्योत्स्नाती तमह अंधकार. हृदय तमह अंधकार असं आहे ना? फार सुंदर श्लोक आहे. हृदयातला जो अनेक अनेक जन्मातला जो अज्ञानाचा अंधकार हृदयामध्ये साठलेला आहे तो अंधकार नष्ट होतो. केवळ भगवंतांचे प्रभुपादांच्या बाजूला चरण चिन्ह जे लावलेत ना, असंच नाही लावलेत. भगवंतांच्या चरणावरचे जे चिन्ह आहेत ते त्यांचं दर्शन, फक्त दर्शन केल्यानंतर इतका आध्यात्मिक लाभ आहे. त्यानंतर भगवंतांचे नखाचं दर्शन, भगवंतांच्या गुडघे, भगवंतांचं मांडली, कमर प्रदेश, भगवंतांचं नाभी, नंतर मुखारविंद. तर भगवंतांच्या पूर्ण देहाची तुलना श्रीमद भागवतांच्या वेगवेगळ्या स्कंदांशी केलेली आहे. जो व्यक्ती भगवंतांचे अशा प्रकारे दर्शन करेल, रूपाचं दर्शन करेल, तर त्याला अद्भुत अलौकिक आध्यात्मिक लाभ त्याला होऊ शकतात. तर असं भगवंतांचं रूपाचं भागवतम वर्णन करतं. तर या ठिकाणी उपनिषदांची भाषाच अशा प्रकारची आहे, कारण ज्यांचा भावच निराकाराकडे अधिक आहे ते अशा प्रकारे अर्थ काढतात आणि मग त्यांचा निराकारवादी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला ते मजबूत करतात. पण जरा काल मी बोललो होतो ना, शास्त्राला नेहमी ओव्हरव्ह्यूने पाहता आलं पाहिजे. एकाच अँगलने जर पाहिलं तर कदाचित चुकीचा दृष्टिकोन असू शकतो. सर्व अँगलने जर पाहिलं शास्त्राला तर नक्की आपण एक योग्य निष्कर्षापर्यंत येऊ शकतो. तर अशा प्रकारे भगवंतांचं जे शरीर आहे हे आध्यात्मिक आहे. तर भौतिक जगातल्या प्रत्येक माणसाचं शरीर एका यंत्राप्रमाणे काम करतं. यंत्र म्हणजे काय? मशीन. मशीनला त्याच्यामध्ये फ्युएल नाही टाकलं, इंजिन असो किंवा मशीन असो, त्याला सप्लाय नाही दिला इलेक्ट्रिसिटीचा, तर ते चालणार नाही, आहे ना. तसं आपलं हे जे शरीर यंत्राप्रमाणे, याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल, काय आपलं खाणं पिणं हे लागतं. याच्याशिवाय शरीर काम करणार आहे का? नाही करणार. या शरीराला श्वास घ्यावा लागतो, या शरीराला अन्न द्यावं लागतं वेळोवेळी, याला पाणी द्यावं लागतं, याची काळजी घ्यावी लागते, तेव्हा हे शरीर रन होतं, तेव्हा हे चालतं, नाहीतर हे चालत नाही. म्हणून या शरीरामध्ये एक आहे
शरीराला आवरण पहा, आत्म्यावर आवरण किती. एक आहे, समजा हा आत्मा आहे, हा आत्मा आहे, हृदयामध्ये निवास करतो. तर याच्यावर सूक्ष्म शरीराचं आवरण आहे, सूक्ष्म शरीर. त्यानंतर स्थूल शरीर. हां, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, अशा प्रकारे आवरण आहे आत्म्यावर. आणि त्याच्यानंतर ब्रह्मांडाचं आवरण आहे, पूर्ण ब्रह्मांडाचं आवरण आहे. जीव कधी ब्रह्मांड सोडून जाऊ शकत नाही, गेला तर मग मुक्ती प्राप्त होईल. तर अशा प्रकारे 3 गुणांचं आवरण, मायेचं आवरण, याच्यामध्ये हा आत्मा बद्ध झालेला आहे. भगवंताचं असं आहे का? नाही. भगवंताचं शरीर यंत्राप्रमाणे नाही आहे. भगवंताचं शरीर आध्यात्मिक शरीर आहे. आपलं शरीर असत म्हणजे अशाश्वत आहे. आपलं शरीर शाश्वत आहे का? नाही. कुणाची इच्छा नसतानाही प्रत्येकाला मृत्यू हा प्राप्त होतोच. कुणाला आज मिळालेला आहे, काही जणांना काही वर्षानंतर मिळेल. मृत्यू या जगातलं खूप कठोर सत्य आहे. आणि मृत्यूच्या वेळी इच्छा नसताना पण सगळं काही सोडावं लागतं. जेवढं आपण प्राप्त केलेलं आहे, पद, प्रतिष्ठा, पैसा, मान, सन्मान, सगळ्या गोष्टी इच्छा नसताना सोडावे लागतात. तर हे भौतिक जगातल्या जीवांवरचं अशा प्रकारचं आवरण आहे. मनुष्यच नाही तर देवी देवता सुद्धा गुणांनी बांधले जातात. सत्वगुणाद्वारे देवतांना बांधलं जातं, रजोगुणाद्वारे मनुष्य इतर लोकांना, आणि तमोगुणाद्वारे इतर पशु पक्षी असुरी जे तामसिक योनी आहेत त्यांना बांधलं जातं. तर अशा प्रकारे हे भौतिक शरीर आहे. जसं मोबाईलला चार्जिंग करतो तेवढाच वेळ मोबाईल चालतो है ना, चार्जिंग संपले की स्विच ऑफ होतो. तशा प्रकारे या शरीराला कायम चार्जिंग करावं लागतं. खाणं पिणं, आहार, विटामिन, हे झालं का, ते कमी झालं का, ची काळजी घ्यावी लागते, तेव्हा हे शरीर काम करतं. म्हणून अशा शरीरातून आजही आशा आहे की सुखाची अपेक्षा आहे. मी कोणाला तरी सुख देईल, कोणीतरी मला सुख देईल या भौतिक शरीरामधून. आणि हे शरीर हाड, मांस, रक्त, मूत्र, विष्ठा, अनेक प्रकारच्या दुर्गंधयुक्त पदार्थांनी हे शरीर बनलेलं आहे. आणि किती आरशासमोर उभं राहायचं या शरीराला सजवण्यासाठी. प्रत्येकाने ठरवायचं. हरे कृष्ण. नेक्स्ट. ब्रह्मसंहिते 5.1 मध्ये भगवंतांचे अशाच प्रकारे वर्णन केले आहे. तिथे त्यांना सच्चिदानंद विग्रह म्हटले आहे. याचा अर्थ असा की त्यांचे स्वरूप दिव्य अस्तित्व, ज्ञान व आनंदाने पूर्ण आहे. त्यांना आपल्याप्रमाणे वेगळे मन आणि शरीर यांची आवश्यकताही नसते. वैदिक शास्त्रे स्पष्टपणे सांगतात की भगवंतांचे शरीर आपल्यापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. म्हणून कधीकधी त्यांचे वर्णन निराकार असे केले जाते. ही निराकारता म्हणजे त्यांचे शरीर आपल्याप्रमाणे नसते किंवा आपल्या कल्पनेप्रमाणेही नसते. ब्रह्मसंहितेमध्ये 5.32 मध्ये पुढे असे सांगितले आहे की भगवंत आपल्या शरीराच्या कोणत्याही अंगाने इतर इंद्रियांचे कार्य करू शकतात. अर्थात भगवंत हाताने चालू शकतात, पायाने एखादी वस्तू स्वीकारू शकतात, डोळ्यांनी खाऊ शकतात वगैरे. श्रुतिमंत्रात सुद्धा म्हटले आहे की भगवंतांचे हात पाय आपल्याप्रमाणे नसले तरी त्यांचे वेगळ्या प्रकारचे हात व पाय असतात आणि त्यांच्या मदतीने ते अर्पिलेल्या कोणत्याही वस्तूचा स्वीकार करू शकतात. ते इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा जलद गतीने धावू शकतात. हीच गोष्ट या 8व्या मंत्रामध्ये शुक्रम अर्थात सर्वशक्तिमान या शब्दाचा उपयोग करून सांगितली आहे. तर अशा प्रकारे भगवंतांचं स्वरूप आहे सच्चिदानंद. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय, आणि आनंद. त्यांचं भगवंताचं शरीर आनंद देणार आहे. आपलं शरीर आनंद देतं का आपल्याला? अनेक प्रकारचे क्लेश देतं. मन किती त्रास देतं, शरीर किती त्रास देतं. थोडंसं आजारपण झालं तरी बोल, सगळं डिस्टर्ब. तर अशा प्रकारे हे भौतिक शरीर जीवाला मिळालेलं आहे. तर भगवंताचं असं शरीर नाही. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्य धिहेतवे तापत्रय विनाशाय कृष्णाय नमो नमः.
भगवंतांच्या गुणगानाचा एक श्लोक आहे. भगवान श्रीकृष्णच या सच्चिदानंद विग्रहाने भगवान श्रीकृष्णाचं शरीर बनलेलं असं नाही. शास्त्र सांगतं की भगवान श्रीकृष्ण एतेच अंश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रादी व्याकुलम लोके मृडयंती युगे युगे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण वेगवेगळे अवतार धारण करतात, मत्स्य कुर्म वराह, जरी हे अवतार अन्य 84 लक्ष प्रकारचे योनींप्रमाणे भासत असतील, पशुपक्ष्यांप्रमाणे, पण प्रत्येक देह जेव्हा भगवंत अवतार जेव्हा धारण करतात तेव्हा प्रत्येक अवताराचं जे शरीर आपल्याला दृश्यमान दिसतं हे शरीर सुद्धा सच्चिदानंद रूप आहे. कुर्म भगवंताचं शरीर पण सच्चिदानंद आहे, मत्स्य भगवंताचं शरीर पण सच्चिदानंद आहे. प्रत्येक अवतारामध्ये भगवंताचं शरीर सच्चिदानंद असतं. म्हणून भगवंतांचं स्वरूप जे आहे हे कायमस्वरूपी सच्चिदानंद असतं. भगवंताचं स्वरूप कधीही बदलत नाही. म्हणून भगवंतांचं गुणगान करताना आद्यम अद्वैतम अच्युतम अनादिम अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम नवयौवनमच. भगवंत नेहमी नवयौवन असतात, कधीही भगवंत म्हातारे होत नाहीत. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवंत 125 वर्षाचे होते, तरी सुद्धा भगवंत असं वाटत होते की एका 16 वर्षाच्या तरुण टीनेजर मुलाप्रमाणे आहेत, की भगवंत सुंदर दिसत होते. तरी भगवंताचं सामर्थ्य. आपण आपल्या शरीराला म्हातारं होताना थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत. आपण कितीही प्रयत्न करा, किती लाख प्रयत्न करा, प्रकृतीचे नियम इतके कठोर आहेत की हे कठोर नियम प्रत्येकाला या नियमाच्या माध्यमातून जावंच लागतं. तर अशा प्रकारचं हे जे शरीर आहे हे भौतिक शरीर आहे. म्हणून कधी कधी लोकांच्या मनामध्ये भगवंतांबद्दल इतक्या विकृत भावना आहेत. ते समजतात की भगवंत पण आपल्यासारखेच असावेत. पुराण पुरुष अतिशय जुने पुरुष आहेत म्हणल्यावर म्हातारे असतील. म्हणून कधी कधी पहा सिरियलमध्ये जे आध्यात्मिक बनवतात, आध्यात्मिक सिरियल जे बनवणारे लोक आहेत, ब्रह्माजींना तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल की त्यांना पांढरी दाढी पाहिले? काय लॉजिक आहे? ब्रह्माजींना पहिली गोष्ट काय ओके, हे लॉजिक पण ठीक आहे सराव. पण 80 वर्षाची झाली तरी सुद्धा ब्रह्माजींची पांढरी दाढी नाही होणार. कारण जसं इतर लोकांमध्ये जातो ना आपण, तशी फॅसिलिटी वाढत जाते, श्रम कमी होत जातं, फॅसिलिटी वाढत जाते. ब्रह्मलोकातलं वातावरण इतकं दिव्य आणि आध्यात्मिक जगासारखं आहे. त्या ठिकाणचं स्वर्गापेक्षा अधिक फॅसिलिटीचं त्या ठिकाणी वातावरण आहे. तर कधी टॉपिक निघाला तर चर्चा करू, कोणकोणत्या लोकांमध्ये काय काय चालतं. श्रीमद भागवतमध्ये 5व्या स्कंदात चांगलं वर्णन केलं जाते. तर भगवंतांची कल्पना आपल्याप्रमाणे आपण कधीही करायला नाही पाहिजे. तर खूप सुंदर या ठिकाणी ब्रह्मसंहितेतला एक श्लोक रूपात सांगतात. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यंती पांती कलयंती चिराम जगंती. पुढे काय? गोविंदमादि पुरुषम तमहम भजामि. काय झालं? थँक्यू. तर अंगानी यस्य येतं भगवंतांचं जे अंग आहे, म्हणजे भगवंतांचे जेवढे अवयव आहेत त्या अवयव इतके आध्यात्मिक स्वरूपाने काम करतात की कोणताही अंग त्या दुसऱ्या अंगाच्या विरोधात काम करू शकतं. म्हणजे आपण हाताने जेवण करतो, प्रसाद घेतो, तर भगवंताच्या डोळ्याने पण भगवंत जेवण करू शकतात, खाऊ शकतात. असं आपण करू शकतो का? पायाने? मला पहिली गोष्ट ऐकणं इतकं कठीण वाटतं, तर करणं किती कठीण असेल. ट्राय करायला हरकत नाही जर परीक्षण करायचं असेल तर. तर भगवंत कोणत्याही अंगाने काहीही करू शकतात. तर हे भगवंतांचे अलौकिक आणि अचिंत्य सामर्थ्य. हे कधी समजणार? कधीही समजणार नाही. म्हणून या अशा शास्त्रातल्या गोष्टी आहेत, प्रचंड अचिंत्य गोष्टी आहेत. भगवंत डोळ्याने कसं खातात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कसं खातात म्हणजे कसं खातात हा विषयच वेगळा आहे. डोळ्यांनी कसं एखादा व्यक्ती खाऊ शकतो? एक तर
स्पष्ट अर्थ आहे की खातच नसतील, म्हणून असं वाटतं की डोळ्यांनी खातात. पण भगवंतांचं हे जे आध्यात्मिक स्वरूप आहे हे बद्ध जीवासाठी कायमस्वरूपी अचिंत्य आहे. जोपर्यंत बुद्धी लावायचा प्रयत्न करणार आहेत आपण, तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होणारच नाही. म्हणून अध्यात्मामध्ये बऱ्याच ठिकाणी बुद्धी स्विच ऑफ करावी लागते. श्रद्धा चालू करावी लागते. जितकं श्रद्धेने अध्यात्मामध्ये आपण उन्नत होऊ, तितकी श्रद्धा आंतरिक आपल्याला ज्ञानाचा प्रकाश करेल हृदयामध्ये. सगळ्याच गोष्टी बुद्धीद्वारे अध्यात्मात उन्नती करणं पॉसिबल नाही. तर अशा प्रकारचे भगवंतांचं सामर्थ्याचं प्रभुपाद वर्णन करतात. श्रुती मंत्रामध्ये सांगितलं की भगवंतांचे हात पाय आपल्याप्रमाणे नसले तरी त्यांचे वेगळ्या प्रकारचे अंगाने ते भोग स्वीकारू शकतात आणि भगवंत जलद गतीने धावू पण शकतात. भगवंत कधी कधी आपल्याला भास होतं की भगवंत पण आपल्यासारखं मानव सदृश्य रूप धारण करून येतात. मग हे तर आपल्यासारखेच पुरुष आहेत. म्हणून अशा लोकांच्या बद्दल भगवंताच्या मनामध्ये फार दयाभाव निर्माण होतो. तर दयाभाव सांगतात की अवजानंती मामुडा मानुषीम तनुमाश्रिता. असे लोक जे अज्ञानाने त्यांचं हृदय ग्रासलेलं आहे, हे लोक नेहमी माझा उपहास करतात आणि मला नेहमी साधारण समजतात. आणि मग अशा लोकांचं आध्यात्मिक कल्याण भगवंत एक विशिष्ट प्रकारे कल्याण करत असतात, वाचा पुचतात. सातव्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवत अनुभूती झालेल्या प्रामाणिक आचार्यांनी प्रतिष्ठा केलेले मंदिरातील विग्रह हे भगवंतांपासून अभिन्न आहेत. श्रीकृष्ण हे भगवंतांचे मूळ आता स्वरूप आहे. हे तर भगवंतांचं शास्त्रातलं वर्णन झालं. पण आपल्यासमोर ज्या भगवंतांना आपण रोज पाहतो त्यांच्या आध्यात्मिक दिव्यतेबद्दल प्रभुपाद सांगतात. ते म्हणजे श्रीविग्रह. वाचा. श्रीकृष्ण हे भगवंतांचे मूळ स्वरूप आहेत व ते बलदेव, राम, नरसिंह, वराह यांसारख्या असंख्य रूपात आपला विस्तार करतात. ही सर्व रूपे म्हणजे एकच भगवंत आहेत. तसेच मंदिरामधील पूजा करण्यात येणारे अर्चा विग्रहही भगवंतांचे विस्तारित रूप आहे. भगवंतांच्या अर्चा विग्रहाची पूजा करून आपण तात्काळ भगवंतांची प्राप्ती करू शकतो. हे अर्चा विग्रह रूप आपल्या अनंत शक्तीद्वारे भक्ताची सेवा स्वीकारतात. आचार्यांनी प्रार्थना केल्यावरच भगवंतांचा अर्चा विग्रह अवतार होतो व भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे तो त्यांच्या प्रमाणेच कार्य करतो. श्री ईशोपनिषद किंवा अन्य श्रुती मंत्रांचे ज्ञान नसलेले मूर्ख लोक शुद्ध भक्ताद्वारे पूज्य अशा अर्चा विग्रहाला भौतिक तत्वांनी निर्मित वस्तू समजतात. कनिष्ठ अधिकारी किंवा मूर्ख लोकांच्या दोषपूर्ण दृष्टीला हे रूप भौतिक भासत असले तरी हे लोक जाणत नाहीत की भगवंत सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असल्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे एखाद्या वस्तूचा आध्यात्मिक ते भौतिक व भौतिक ते आध्यात्मिक असा बदल करू शकतात. तर भगवंतांचं हे जे श्रीविग्रह रूप आहे, अर्चा विग्रह रूप एक फार विशेष प्रकारचं भगवंतांचं एक अर्चा विग्रह अवतार आहे. तर अनेक भगवंतांचे अवतार आहेत, त्यापैकी सगळ्यात दयाळू आणि कृपाळू जो अवतार आहे भगवंतांचा तो म्हणजे श्रीविग्रह. तर श्रीविग्रह रूपामध्ये भगवंत प्रकट होतात तर फक्त एका शुद्ध भक्ताच्या प्रार्थनेमुळे. शुद्ध भक्ताची प्रार्थना ही असते की भगवंता तुम्ही श्रीविग्रह रूपामध्ये प्रकट व्हा. त्यांच्या प्रार्थनेने त्यांना एक श्रीविग्रहाचा भगवंताच्या जसं रूप आहे शास्त्रामध्ये वर्णन केलेलं त्याप्रमाणे श्रीविग्रह बनवले जातात आणि त्याच्यामध्ये एक शुद्ध भक्त जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा साक्षात भगवंत त्या ठिकाणी प्रकट होतात त्या श्रीविग्रहामध्ये. तर भगवंत हे सर्वव्यापी आहेत. काही लोक मूर्तीपूजेचा फार विरोध करतात. एक भारतामध्ये फेमस हे आहे, ते म्हणतात ना की मूर्ती नाही पत्थर पूजने से हरी मिले तो मैं पूजू पहाड. तर त्यांची धारणा काय आहे, पत्थर म्हणजे शिवविग्रहाला ते पत्थर म्हणतात, दगड म्हणतात. तर अशा प्रकारचे नास्तिकवादी लोक आहेत. पण यांना सामान्य ज्ञान पण नाही आहे की हजारो वर्षांपासून भारतवर्षामध्ये भगवंतांचे मंदिरं आहेत. त्या मंदिरांमध्ये दिवसेंदिवस दर्शनाची संख्या वाढत चाललेली. तर एखाद्या व्यक्तीला मूर्ख बनवू शकतो आपण, दुसऱ्या व्यक्तीला 5-10-100 लोकांना मूर्ख बनवू शकतो, पण लाखो लोकांना मूर्ख बनवतात. जगन्नाथ रथयात्रेमध्ये किती लोक येतात,
यांना काहीतरी रिअलायझेशन असेल ना, भगवंताच्या बद्दल आस्था असेल. म्हणून तर श्रीविग्रहाला ते साक्षात भगवंत मानतात. तर श्रीविग्रह म्हणजे साक्षात भगवंतांचं स्वरूप आहे. जर असं आपण पाहिलं तरच उत्तमाधिकारी स्तरावर आपण जाऊ शकतो. उत्तमाधिकारी श्रीविग्रहाशी साक्षात आदान-प्रदान करतात. बोलणं होतं त्यांचं, रोजचं कम्युनिकेशन होतं. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरी या ठिकाणी आले, मंदिरामध्ये जगन्नाथजींचं जेव्हा दर्शन करतात, तेव्हा त्यांचे भाव पहा. आणि आपण जेव्हा दर्शन करतो, आपला मनोभाव पहा. आपल्याशी श्रीविग्रह आदान-प्रदान करत नाहीत, याचा अर्थ आपण उत्तमाधिकारी स्तरावर अजून नाहीत. कनिष्ठ स्तरावरचे लोक फक्त मूर्तीमध्येच भगवंतांना पाहतात, आणि जे नास्तिक आणि भौतिकवादी असुरी भावमाश्रिता जे लोक आहेत, ते मूर्तीमध्ये पण भगवंतांना पाहत नाहीत. तर श्रीविग्रहाचे अशी इतिहासात अनेक हजारो कथा आहेत, ज्यांनी श्रीविग्रहामध्ये साक्षात भगवंतांनी भक्तांशी आदान-प्रदान केलेलं आहे. हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा ज्याच्यामध्ये सेवाभाव आहे, प्रेम करतात जे लोक भगवंतांवर, त्यांच्यासाठी श्रीविग्रह आदान-प्रदान करतात. बाकी लोकांसाठी तर पत्थर आणि मजाक आहे, बाकी अजून दुसरं काय नाही. तर जसा त्यांचा मनोभाव असतो तसे भगवंत पण त्यांच्याशी आदान-प्रदान करतात. तर एक व्यक्ती होते ना की एकदा नित्यनेमाने ते एका देवतेची पूजा करत होते, आणि त्यांचे सगळ्या भौतिक कामना तृप्तीसाठी पूजा करत होते. अनेक वर्ष ते देवतेची पूजा करत होते, आणि ते देवतेची पूजा करत असताना त्यांच्या इच्छा काही पूर्ण होत नव्हत्या. मग त्यांनी त्या मूर्तीला काय केलं की मूर्तीला ऑल्टरमधून काढलं आणि प्लास्टिकच्या बॅगमध्ये त्यांना पॅक केलं. पॅक नाही केलं, असंच ठेवलं फक्त. तर वरती कपाटावर ठेवलं, आणि ते म्हणाले की ही मूर्ती काही कामाची नाही, हे देवता काही कामाची नाही. मग त्यांनी दुसऱ्या देवतेची मूर्ती आणली घरामध्ये, आणि त्याची पूजा सुरू केली. आणि पूजा सुरू करताना त्यांनी पूजा तर सुरू केली, पण त्याच्या मनात विचार आला की मी रोज यांना अगरबत्ती लावतो. कुणाला? जे आता नवीन मूर्ती आणलेली त्यांना अगरबत्ती लावतो, पण अगरबत्तीचा सुगंध वरती पण जातो कपाटावर, जिथे ती जुनी मूर्ती ठेवलेली. मग ते काय करतात, कापूस आणतात, कापसाचे छोटे असे बारीक बोळे तयार करतात, आणि ते वरच्या मूर्तीच्या नाकामध्ये घालतात, आणि म्हणतात की तुम्हाला सुगंध पण नाही देणार. जेव्हा असं करतात तेव्हा त्या मूर्तीचे जे मूळ स्वरूपातली देवता होती ती प्रकट झाली, आणि म्हणाली की तू आजपर्यंत मला मूर्ती म्हणून सेवा करत होता, जर का मला तू एक व्यक्ती म्हणून सेवा केली असती, कदाचित तुझ्या मी इच्छा पूर्ण केल्या असत्या. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की ही कनिष्ठ स्तरावरची पण बुद्धी नाही आहे. स्वार्थप्रेरित ज्यांच्या कामना आहेत, त्या कामनांच्या जाळामध्ये त्यांना वास्तविक दर्शन होतच नाही. ओके, तर अशा प्रकारची भगवंताचे श्रीविग्रह जे आहेत, शास्त्रामध्ये अशा भरपूर कथा आहेत. तर प्रमुख 8 प्रकारचे तत्वांनी भगवंताचे श्रीविग्रह बनवले जातात. एक काष्ट म्हणजे लाकडापासून बनवले जातात, धातूपासून, वाळूपासून बनवले जातात, पेंटिंग, चित्रापासून, असे भरपूर प्रकार सांगितले. मनामध्ये पण भगवंताच्या श्रीविग्रहाची स्थापना करून भगवंताची सेवा करू शकतो, पण हा फार उन्नत स्तर आहे मनामध्ये. तर अशा प्रकारे भगवंतांची श्रीविग्रह बनवू शकतो. आता शालिग्राम शिलाला हातपाय आहेत का? नाहीत. तरी सुद्धा शालिग्राम शिला तुळशी पत्र खातात. अशा भरपूर लीला आहेत. अजून शालिग्राम शिलामधून कोण प्रकट झाले? रूप सुधा की खान हमारो श्री राधा रमन जुलाल. भगवंतांचं जे अतिशय सुंदर वृंदावनचे राधारमण जे आहेत ते शालिग्राम शिलेमधूनच प्रकट झाले. अशा भरपूर लीला आहेत, भगवंत आदान प्रदान करतात. तर श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा साक्षी गोपालांचं दर्शन करायला गेले होते, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना असा अनुभव झाला की प्रतिमा नाही, तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन, साक्षात ब्रजचे जे राजा आहेत, नंदबाबांचे सुपुत्र नंदन, मला त्या रूपामध्ये तुम्हाला मी पाहत आहे. साक्षात ब्रजेंद्र नंदन पाहत आहे चैतन्य महाप्रभू. तर हा दृष्टीचा फरक आहे. म्हणून जसं भगवंतांशी आपण आदान प्रदान करू, तसे भगवंत पण आपल्याशी आदान प्रदान करत असतात. काही लोकांची धारणा आहे की मूर्तीपूजा करणारे लोक फार भावुक असतात. भावुक असतो आम्ही, पण भावनाशिवाय पण भगवंत आमच्याशी आदान प्रदान करणार नाही. भक्ती भावाशिवाय कशी पोषित होणार आहे? भाव प्रत्येकामध्ये असलाच पाहिजे. आणि याचा अर्थ आम्ही फिलॉसॉफी जाणत नाही असं नाही.
पण अनवॉन्टेड फिलॉसॉफी जाणून काही मतलबच नाही ना, काही फायदाच नाही जीवनामध्ये. अनेक शास्त्रांचे मंत्र बोलून, श्लोक पठण करून, व्याकरणाचा अनेक वर्षानुवर्ष अभ्यास करून जर का श्रीकृष्णांना नामरूप गुण लीला यांच्याप्रती जर आसक्ती नसेल, तर एवढं व्याकरण पठण करून तरी काय उपयोग आहे. म्हणून भगवंतांचं जे दिव्य रूप आहे अर्चा विग्रह, हे अधिकृत व्यक्तीद्वारे जेव्हा स्थापित केलं जातं तेव्हा ते विग्रहांमध्ये भगवंत प्राण प्रतिष्ठा होते. आता प्रल्हाद महाराजांनी भगवंतांना पुकारलं आणि नरसिंह भगवंत प्रकट झाले. त्याच्या अगोदर हिरण्यकश्यपू काय म्हणतो की तुझे भगवंत कुठे आहेत. फक्त एका वाक्यासाठी भगवंत थांबले होते की जिथे प्रल्हाद सांगेल तिथून मी प्रकट होणार आहे. म्हणजे पहा, भगवंतांच्या शुद्ध भक्तांमध्ये किती प्रार्थना असते, प्रार्थनेमध्ये किती शक्ती असते, विचार करा. एका पिलरमधून नरसिंह भगवंत प्रकट होऊ शकतात, तर तशाच प्रकारच्या एका शुद्ध भक्ताच्या प्रार्थनेने श्रीविग्रहामध्ये भगवंत का येऊ शकत नाहीत. का येऊ शकत नाही? निश्चितपणे येऊ शकतात. तर ह्या प्रार्थनेची शक्ती असते. म्हणून प्राण प्रतिष्ठा केलेले श्रीविग्रहच आदान प्रदान करू शकतात. अशा भरपूर मूर्त्या घडवणारे म्युझियममध्ये किती मूर्त्या आहेत, पाहिल्यात तुम्ही? कुणाशी आदान प्रदान करतात का? म्युझियम मधल्या मूर्त्या आदान प्रदान करतात? नाही करत. फक्त श्रीविग्रह, प्राण प्रतिष्ठा केलेले विग्रहच आदान प्रदान करतात. म्हणून टपाल पेटी माहिती सर्वांना, पत्रव्यवहार केला कोणी? आजकालचं जनरेशन तर विसरून गेलंय. पूर्वी पत्र व्यवहार करायचे, पत्र लिहायचे, त्या पेटीमध्ये पोस्ट ऑफिसचं अधिकृत पेटी असायची, त्याच्यामध्ये पत्र टाकायचे आणि दिलेल्या पत्त्यावर ते पोहोचायचं पत्र. तशा प्रकारे ती लाल पेटी म्हणजे अधिकृत पोस्ट ऑफिसची पेटी आहे. त्याच्यात जर पत्र टाकलं तर योग्य ठिकाणी पोहोचणार आहे. तर अशाच प्रकारच्या लाल पेट्या जर बनवल्यात लोकांनी, त्या लाल पेटीमध्ये पत्र टाकलं तर वर्षानुवर्ष तिथेच राहणार, पुढे जाणारच नाही. म्हणून अधिकृत जशी टपाल पेटी असते तशा प्रकारचा अधिकृत श्रीविग्रह स्थापनाची पण एक विधी आहे. तर त्या विधीद्वारे साक्षात भगवंत त्या भक्ताशी अशा प्रकारे आदान प्रदान करत असतात. एकदा श्रील प्रभुपाद पहा ना, भागवतमध्ये जनस्य कृष्णात विमुखस्य दैवात अधर्मशीलस्य सुदुःखितस्य, विदुरजी आणि मैत्रेय मुनी यांच्या संवादातला हा श्लोक आहे. जनस्य कृष्णात विमुखस्य दैवात, ते विदुरजी मैत्रेय मुनींचं गुणगान करतात की हा श्लोक पहा, तुमच्यासारखे महात्मा जनकल्याण कसं करतात. ते म्हणतात की जनस्य कृष्णात विमुखस्य, सगळे लोक श्रीकृष्णांपासून विमुख झालेले या भौतिक जगातले, आणि या लोकांना तुम्ही भगवत स्मरण करून देण्यासाठी तुमचं जीवन आहे. म्हणून तुमचे ज्या ज्या भूमीवर चरण पडतात ती भूमी पवित्र होते, तुमच्या दर्शनाने लोकांना आध्यात्मिक सुकृती मिळते. अशा प्रकारे ते गुणगान करत असतात. तर असे जे शुद्ध भक्त असतात, कसं भगवंतांना या जगामध्ये आणतात. भगवंत आध्यात्मिक जगामध्ये आपल्या लीलेमध्ये आनंदी आहेत, भौतिक जगामध्ये जीव आपल्या इंद्रिय भोगामध्ये आनंदी आहे असं मानतो. या दोघांची भेट कधी होणार आहे? ना भगवंतांना वेळ आहे इकडे येण्यासाठी, ना या जीवांना वेळ आहे मंदिरात जाण्यासाठी. म्हणून शुद्ध भक्त या जगामध्ये येतात आणि या लोकांना पकडतात, भौतिकवादी लोकांना, आणि भगवंतांना पण या जगात आमंत्रित करतात. दोघांची अशी समोरासमोर भेट घालून देतात आणि दोघांचं आलिंगन करून देतात. तर हे गुरुचं काम आहे. ही यासाठी सांगतो मी, एकदा श्रील प्रभुपाद लंडनमध्ये राधाकृष्णाच्या विग्रहांची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर प्रभुपाद स्थापनेचा कार्यक्रम तर झाला, दुसऱ्या दिवशी श्रील प्रभुपाद दर्शन करायला गेले आणि प्रभुपादांना दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. प्रभुपाद भगवंतांसमोर हात जोडून उभे राहिले आणि डोळ्यामधून अश्रू येत होते प्रभुपादांच्या, आणि भगवंतांना म्हणाले की हे श्यामसुंदर कृष्ण भगवंता, तुम्ही माझ्या विनंतीवरून या ठिकाणी आलेला आहात. तर या लोकांना सेवेबद्दल, अर्चा विग्रहाच्या नियमांच्या सेवेबद्दल काहीही माहिती नाही, म्हणून हे लोक निश्चितपणे चुका करणार. तर कृपा करून या चुकांना फार सिरियसली घेऊ नका. हे लोक विग्रह, जर का मी यांना सांगितलं विग्रह सेवेचे काय काय नियम असतात, काय काय स्टँडर्ड्स असतात, तर हे लोक मंदिरात येणार पण नाहीत. कारण यांना जर भीती घातली, जर असे नियम नाही पालन केले, अशी सेवा नाही केली, तर असं होईल तसं होईल, तर हे लोक तुमची सेवा करणारच नाहीत. म्हणून प्रभुपाद सांगतात की हे बघा,
यांना तुमची भेट घालून द्यायचं माझे कर्तव्य आहे आणि तुमची या लोकांना भेट घालून देणं माझं कर्तव्य आहे. पण दोघांपैकी जो कोऑपरेट करणारा चांगला असेल त्यालाच मी सांगेल ना. बरोबर ना. या लोकांना जर सांगितलं शास्त्राचे नियम तर हे कोऑपरेट करणार नाहीत. हे लोक बाहेर निघून जातील, मंदिर सोडून निघून जातील. तर यांना जर भोग विलास याच्यातून बाहेर काढायचे, परत अध्यात्माचे इतके सारे नियम त्यांच्यावर जर लादले कदाचित हे लोक मंदिर सोडून निघून जातील. हे तुमची सेवा पण करणार नाही. म्हणून भगवंता तुम्हीच कॉम्प्रोमाइज करा. तर भगवंतांना सांगतात की यांचे अपराध क्षमा करा, जे पण सेवा करतील प्रेमाने स्वीकार करा. तर हे शुद्ध भक्त असतात आणि या शुद्ध भक्तांच्या प्रार्थनेने भगवंत आपली सेवा करतात. 9.26 कोणता श्लोक आहे? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशती तदहम भक्ती परितम अस्नामी प्रयतात्मना. आपल्याला वाटतं मी भगवंतांना भोग अर्पण करतोय, अजिबात नाही. भगवंतांना भोग आपण आपल्या गुरूंना दाखवतो आणि गुरु आपले परमगुरूंच्या असे परंपरेच्या माध्यमातून राधाराणी व श्रीकृष्णांना भोग लावते. ह्या परंपरेतून भगवंत स्वीकार करतात. आपली काय अशी योग्यता आहे? भगवंत आपल्या हाताचं खातील. आपल्यामध्ये गुरु आहेत, त्यांची कृपा आहे म्हणून भगवंत आपल्याशी आदान प्रदान करतात. तर हे श्रीविग्रहाचं फार मोठं विज्ञान आहे. तर अशा प्रकारे श्रीविग्रह सगळ्यात कृपाळू आणि दयाळू अवतार आहेत. तर कुणामुळे? फक्त एक शुद्ध भक्ताचा संपर्क असल्यामुळे भगवंत एका बद्ध जीवाकडून अशा प्रकारची सेवा स्वीकार करत असतात. या जगामध्ये भगवंत जेव्हा अवतरित होतात तेव्हा त्यांचे शरीर भौतिक असते असे मानणाऱ्या लोकांच्या अल्पज्ञानाची व पतित अवस्थेची भगवद्गीतेत 9.11-12 मध्ये भगवंतांनी कीव केली आहे. असे ज्ञानाने दरिद्री असलेले लोक भगवंतांच्या अनंत शक्तींना समजू शकत नाहीत. केवळ तर्क करीत बसणाऱ्या व्यक्तींसमोर भगवंत आपले पूर्ण रूप प्रकट करीत नाहीत. आपल्या शरणागतीच्या प्रमाणातच त्यांचा साक्षात्कार होऊ शकतो. जीवात्म्यांच्या अधोगतीचे एकमेव कारण म्हणजे भगवंतांबरोबर असलेल्या संबंधाची विस्मृती होय. तर ही विस्मृती भगवंतांना हे लोक काय पाहतात? भगवंतांना एक साधारण मनुष्य म्हणून पाहतात. विग्रहांमध्ये भगवंतांचं दर्शन करू शकत नाही. अशा लोकांच्या बद्दल, अल्पज्ञ लोकांच्या बद्दल भगवंताच्या मनात फार मोठी दया उत्पन्न होते. 9.11-12 अवजानंती मामुडा, नंतर मोगाशा मोह कर्मणा, अशा प्रकारच्या त्या लोकांवर भगवंत अशा प्रकारे कृपा करतात. त्यांना नीच योनी किंवा खालच्या योनीत पाठवतात आणि मग अशा कुळामध्ये एक शुद्ध भक्त पाठवतात. शुद्ध भक्ताच्या माध्यमातून पूर्ण कुळाचा उद्धार होतो. तर अशा प्रकारे भगवंत दया करतात. म्हणून आध्यात्मिक गोष्टी किंवा श्रीकृष्णांना जाणण्यासाठी शास्त्रातील दिलेल्या वचनांच्या आधारावर आपली चेतना जर उन्नत केली तर भगवंत आपल्याशी आदान प्रदान करण्यासाठी नेहमी तयार असतात. जर भगवंतांना आपण आपल्या स्तरावर आणलं आणि आपल्या स्तरावर आणून जर भगवंतांशी आपण आदान प्रदान करण्याचा प्रयत्न केला तर हा एक सहजिया भाव निर्माण होईल. आणि सहजिया लोकांना भगवंत कधीही आदान प्रदान करत नाही त्या लोकांशी. सहजिया म्हणजे काय की भगवंतांच्या नामरूप गुणलीलांना फार सहज घेणे. एकदा एक भक्त अद्वैताचार्यांचा आविर्भाव दिवस होता आणि त्यांच्या श्रीविग्रहांचा अभिषेक करायचा होता. छोटे श्रीविग्रह होते, उत्सव मूर्ती, त्यांचा अभिषेक करायचा होता आणि त्यांच्या हातून श्रीविग्रह पकडले होते त्यांनी. आणि श्रीविग्रह पकडल्यानंतर त्यांच्या हातून ते विग्रह निसटले, खाली पडले नाहीत, निसटले. तर ते सहज बोलून गेले की जे नको बोलायला पाहिजे. जसं आपण एखाद्या मित्राला बोलतो की अरे मी तुला पकडलेलं आहे आणि तू का निसटतो माझ्या हातून, अशा प्रकारे बोलले. तर जेव्हा ते त्यांच्या गुरूंना समजलं, त्या गुरूंनी त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजवलं की असं आपण श्रीविग्रहांशी सहजपणे आदानप्रदान करायला नको. मी एकदा कार्यक्रमाला गेलो होतो एका प्रोग्रामसाठी आणि जसं पुष्पमाळा घालतात प्रवचन करणाऱ्याला, पुष्पमाळा घातल्यानंतर तर ती फुलांचे हार आम्ही काढून ठेवतो झाल्यावर, कार्यक्रम झाल्यानंतर. तर ती फुलांचा हार, ते नवीन होते, त्यांना कदाचित या गोष्टी माहिती नसतील, त्यांनी तोच हार भगवंतांना अर्पण केला. मी म्हणालो आपलं असं नाही चालत, म्हणलं असं करायला नाही पाहिजे आपण. तर ते काय म्हणाले माहिती,
भगवंतांनी शबरीची उष्टी बोरं खाल्ली. म्हणजे श्रद्धा आहे, पण या श्रद्धेला काय आहे? स्वतःचा तर्क वितर्क, स्वतःच्या भावना त्याच्यामध्ये आहेत. तर म्हणून अशी कोणत्याही प्रकारची अर्चविग्रहांची सेवा जर आपण केली तर याच्यामध्ये अपराध घडतात. म्हणून शास्त्रामध्ये दिलेल्या वचनांप्रमाणे आपण अर्चविग्रहांची सेवा केली पाहिजे. तर अर्चविग्रहाचे जे नियम आहेत, बरेचसे काही नियम आहेत. तर प्रभुपादांनी असं सांगितलं की जर गृहस्थ असतील तर त्यांच्या घरामध्ये जर विग्रह आणले तर चांगली गोष्ट आहे. त्यांची जी संसाराप्रती जी आसक्ती आहे ती हळूहळू कमी होते आणि भगवंतांवर आसक्ती जळायला लागते. हळूहळू भगवंतांवर आसक्ती होते, भगवंतांवर प्रेम करायला लागतात. म्हणून एक गंभीर साधक श्रीविग्रहाची सेवा नक्की करायला पाहिजे. त्याच्यामध्ये पण विग्रहांमध्ये राधाकृष्णांसाठी खूप कठोर नियम आहेत. तर जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी किंवा गौरनीताईची आपण स्थापना करू शकतो. यांची निश्चित सेवा करायला पाहिजे. पण जे लोक मंदिराच्या फार जवळ राहतात ते रोज मंदिरात येऊ शकतात, वॉकिंग डिस्टन्सवर त्यांचं घर आहे, तर त्यांच्यासाठी विग्रह नाही आणले तरी चालतील. मंदिराच्या विग्रहांची त्यांनी सेवा करावी, रोज दर्शन करू शकता. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि जर नित्यनेमाने सेवा केली श्रीविग्रहांची तर एक दिवस नक्की त्या विग्रह पण त्यांच्याशी आदान प्रदान करत असतात. ओके, हरे कृष्णा. पॉज करा, 5 मिनिटं ब्रेक घेऊ. हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओके, पुढचं भगवंत कसे पालन करता आहेत वर्णन पुढच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात. वाचा या मंत्रामध्ये आणि वेदांच्या अन्य मंत्रांमध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे की भगवंत अनादी काळापासून सर्वांच्या गरजा पूर्ण करीत असतात. जीवात्मा एखादी गोष्ट प्राप्त करावयाची इच्छा करतो आणि भगवंत त्याच्या योग्यतेप्रमाणे ती इच्छा पूर्ण करतात. जर एखाद्याला उच्च न्यायालयातील न्यायाधीश व्हावयाचे असेल तर त्याला केवळ आवश्यक पात्रता मिळवून भागणार नाही, तर ती पदवी बहाल करणाऱ्या अधिकाऱ्याची संमती सुद्धा मिळवावी लागते. पद प्राप्त करण्याकरिता नुसती योग्यता पुरेशी नसते, कोणत्या तरी श्रेष्ठ अधिकाऱ्याने ते पद बहाल केले पाहिजे. अशाच प्रकारे जीवात्म्यांच्या योग्यतेनुसार भगवंत त्यांना भोग प्रदान करतात. केवळ योग्यता आपल्याला सर्व काही मिळवून देते असे नाही, तर भगवंतांची कृपाही आवश्यक आहे. तर प्रभुपाद या ठिकाणी जो भगवंतांचं नाव आहे भरता, संपूर्ण जगाचं पालन पोषण करणारे जे भगवंत आहेत याचं विश्लेषण करतात की पहा, अनादी काळापासून प्रत्येक जीवाचं पालन पोषण करण्याची जी जबाबदारी ही भगवंतांनी घेतलेली आहे ना. मेंटेनन्स सगळ्यात कठीण गोष्ट असते. घर कुणीही बांधेल, घर तोडणं त्यापेक्षाही सोपं आहे. आणि घराला चालू ठेवणं हे म्हणजे पालन पोषण करण्याची जी जबाबदारी स्वयं भगवंतांनी घेतलेली. म्हणून भगवंत सर्व जीवांचे भरता आहेत आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात. त्याच्या कर्मानुसार इच्छा पूर्ण करतात. त्याची जशी योग्यता असेल त्या योग्यतेप्रमाणे इच्छा पूर्ण करत असतात. तर प्रभुपाद या ठिकाणी एक उदाहरण देत आहेत की समजा एखादा न्यायाधीश जर कोणाला बनायचं आहे, न्यायाधीशासाठी ज्या ज्या योग्यता लागतात त्या सगळ्या योग्यता जरी त्या व्यक्तीकडे असल्या तरीसुद्धा ती न्यायाधीशाची जी डिग्री देणारा जो व्यक्ती आहे, जो त्यांच्यावरचा जो अधिकारी व्यक्ती, त्याची मान्यतेशिवाय त्याला न्यायाधीश बनता येणार नाही. म्हणजे आपल्याकडे जरी योग्यता असेल त्या योग्यतेच्या आधारावर आपण ती गोष्ट प्राप्त करूच शकू असं नाही. कारण पहा, एक भौतिक स्तरावर पण पहा, सगळ्यांच्या मध्ये योग्यता आहेत. बरेच विद्यार्थ्यांकडे डिग्री असते का सगळेच IPS IAS बनतात का? नाही बनू शकत. तर या सगळ्या गोष्टी आपल्या हातातल्याच आहेत असं नाही, तर बाकी बऱ्याचशा गोष्टी निर्धारित पण आहेत. म्हणजे एक मला सोप्या भाषेत सांगतो, हे उदाहरण प्रभुपाद या दृष्टीने सांगतायत की समजा एखादा मनुष्य म्हणेल की सगळे काही कर्म केल्यानंतर त्याचं फळ रिटर्नमध्ये मिळतं. कोणतंही कर्म करा, कर्माचं फळ मिळतं. चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट. मग याच्यामध्ये भगवंतांचा काय हात आहे? भगवंतांना का मध्ये आणायचं? काय गरज आहे? भगवंतांना का स्वीकारायचं?
त्यांना काय एवढा वेळ द्यायचा आपण. जर सगळं कर्मानुसार होतं मग मी चांगलं कर्म करेल, चांगलं होईल लाईफमध्ये, आहे की नाही. पण असं नाही आहे. जोपर्यंत प्रभुपाद सांगतात ना की भगवंतांची कृपा ही तितकीच आवश्यक आहे. म्हणजे जरी एखाद्याने कर्म केलेलं आहे पण ते कर्माचं फळ देणारे पण भगवंतच आहेत. पण भगवंतांची इच्छा असेल तर कर्माचं फळ मिळतं. अजून तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पुण्य आहे की तो त्या पुण्याच्या आधारावर इंद्र बनू शकतो, चंद्र बनू शकतो, सूर्य बनू शकतो, ब्रह्मा बनू शकतो. पण जरी त्यांच्याकडे पुण्य आहे पण जर भगवंतांची इच्छा नसेल तर त्यांना इंद्र, चंद्र, ब्रह्माजी बनता येणार नाही. म्हणून भगवंताची कृपा पण तेवढीच आवश्यक आहे. हे एक उदाहरण. अजून दुसरे उदाहरण सांगतो. हां, समजा एखादा तुमचा मुलगा आहे, तो स्कूलमध्ये जातोय आणि तो म्हणाला की जर का पप्पा मी जर का यावर्षी 90% जर आणले तर मला तुम्ही आयफोन देणार का? तर वडील म्हणतात हा नक्की देईल तुला आयफोन. आणि तो 90+ आणतो, मार्क आणतो. मग त्याचा अधिकार बनतो ना आयफोन घेण्याचा, आहे की नाही. पण आयफोन मागू शकतो, त्याचा अधिकार तिथपर्यंत आहे. पण वडील देतील किंवा नाही, वडिलांचा हा अधिकार आहे. समजलं सर्वांना. तुम्ही म्हणाल वडील चिटिंग करतात की असं थोडी. नाही, चिटिंग का करतात, कसं करतात. जर एखादा व्यक्ती कर्माच्या आधारावर त्याची फळप्राप्तीची योग्यता आहे पण भगवंत कधी देऊ शकतात, कधी लेट देऊ शकतात किंवा कधी देऊ पण शकत नाहीत. का असं सांगा बरं. हां, स्वराट आहेत. कोण म्हणलं स्वराट? हां, स्वराट आहेत. अजून स्वराट का आहे ते? हां, बरोबर आहे. स्वराट तर आहेतच ते. त्यांना कोणीही बाध्य करू शकत नाही की आम्ही असं आमची योग्यता आहे आणि तुम्ही द्यायलाच पाहिजे. नाही. सांगा. चैतन्य चरितामृतमध्ये एक फार सुंदर श्लोक आहे. कृष्ण कहे आमार भजे मागे विषय सुख, अमृत छाडी विश्व मागी येई बड मूर्ख. आम्ही विज्ञ येई मूर्ख, अमृत केन दिव, स्वचरणामृतिया विषय भुलाई. फार सुंदर श्लोक आहे. कृष्ण कहे आमार भजे. श्रीकृष्ण म्हणतात की माझं भजन करत असताना जर एखादा व्यक्ती माझ्याकडे अशा गोष्टी मागत असेल ज्या त्याच्यासाठी चांगल्या नाही आहेत, त्याच्यासाठी योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे ही याच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे. कारण भगवंत सर्वज्ञ आहेत आणि स्वराट आहेत. सर्वज्ञ म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य जाणणारे आहेत. समजा एखादी गोष्ट याला आज दिली आणि भगवंत ॲक्च्युली असंच करतात की समजा जर एखाद्या व्यक्तीची खूप इंद्रियतृप्तीची इच्छा आहे, त्याला इंद्रियतृप्तीच्या साधनांची आवश्यकता आहे, तर भगवंत कदाचित त्याला थोडा पॉज देतात. भले तुमच्या पुण्यकर्मानुसार तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत पण पॉज देतात. का? कारण तुम्ही जर तुम्हाला आध्यात्मिक संघ मिळालेला आहे, तुम्ही भगवंताची इच्छा आहे की आध्यात्मिक उन्नती करावी आणि जर का त्या गोष्टींमुळे तुम्ही जर भक्तीपासून लांब जात असाल तर भगवंत ब्रेक लावतात आणि तेव्हा देतात जेव्हा तुमच्या इच्छा, भौतिक इच्छा नष्ट झालेल्या आहेत, तेव्हा त्या वस्तू देतात. मग तो मनुष्य त्या वस्तूंना भगवंताच्या सेवेत लावतो. म्हणून हे भगवंताचं प्रोटेक्शन. कळालं? भगवंत असं रक्षण करतात. तर हे भगवंतांची रक्षणाची परिभाषा अशा प्रकारे आहे. म्हणून भगवंत जरी एखादा व्यक्ती त्याच्या कर्मानुसार योग्य असेल फळप्राप्तीसाठी, पण भगवंत पूर्णपणे स्वतंत्र आहेत. त्याला द्यायचं किंवा नाही द्यायचं किंवा लेट करायचं, स्टॉप करायचं किंवा नंतर द्यायचं, ते भगवंत पूर्ण ठरवतील. म्हणून प्रभुपाद सांगतात की भगवंत अशा प्रकारे भरता सगळ्या जगाचं पालन पोषण करत असतात. ओके. भगवंतांजवळ काय मागणे मागावे किंवा कोणते पद प्राप्त करावे हे सामान्यपणे जीवाला माहीत नसते. परंतु जेव्हा जीवाला स्वतःची स्वरूप स्थिती समजते तेव्हा तो भगवंतांची संगत प्राप्त करण्याची व त्यांची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी प्रार्थना करतो. दुर्दैवाने मायेच्या प्रभावामुळे बद्ध जीव इतर काहीतरी अनावश्यक गोष्टींची मागणी करतात. भगवद्गीतेत 2.41 मध्ये अशा प्रकारच्या मनोवृत्तीला बहुशाखा असे म्हटले आहे. आध्यात्मिक बुद्धी एक असते परंतु भौतिक बुद्धी विविध प्रकारची असते. श्रीमद भागवतात 7.5.30 ते 31 मध्ये सांगितले आहे की जे बहिरंगा शक्तीच्या क्षणिक सौंदर्याने मोहित होतात
त्यांना भगवत धामात परत जाणे हे जीवाचे खरे ध्येय आहे याचे विस्मरण होते. या विस्मृतीमुळे मनुष्य अनेक कार्यक्रम व योजना आखून परिस्थितीबरोबर जमवून घ्यायचा प्रयत्न करतो, परंतु हे सर्व चोथा चघळण्यासारखे आहे. परंतु भगवंत इतके दयाळू आहेत की जीवात्म्यांच्या या व्यवहारात ते मुळीच अडथळा आणत नाहीत. श्री ईशोपनिषदातील या मंत्रात याथा तथ्यतः हा अत्यंत समर्पक शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ असा की जीवाच्या इच्छेनुसार भगवंत वरदान देत असतात. जर एखाद्या जीवाला नरकवास भोगायचा असेल तर त्याकरिता भगवंत खुशाल परवानगी देतात, आणि जर कोणाला भगवत धामात परत जावयाचे असेल तर त्याला भगवंत मदत करतात. हम्म. तर भगवंतांचं अशा प्रकारे आदान प्रदान या भौतिक जगातल्या जीवांशी असतं. तर पहा, भगवंतांकडे मागणं काय मागायचं, हा भौतिक जगातला कधीही न संपणारा प्रश्न आहे. कायमस्वरूपी कुठल्याही मंदिरात गेलं, कुणीही गेलं तरी काही ना काही मागणं हे मागतोच मनुष्य. देवतांच्या मंदिरांमध्ये जाऊ दे, भगवंतांच्या मंदिरांमध्ये जाऊ दे, काही ना काही नक्की मागतो. तर प्रभुपाद या ठिकाणी तात्पर्यामध्ये हे सांगतात की भगवंतांची संगती आणि भक्तांची संगती आपण मागितली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोड. फार सुंदर प्रार्थना आहे. तर या आचार्यांच्या प्रार्थना आपल्याला फार प्रेरणा देतात की आपण भगवंतांकडे जाऊन काय मागावं आणि काय मागू नये. तर हा प्रत्येकाच्या स्तरानुसार हा विषय लागू होऊ शकतो. मात्र भगवंतांच्याकडे जर का आपण कायमस्वरूपी भौतिक गोष्टींसाठीच रडत राहिलो तर काय होणार आहे? आध्यात्मिक प्रगती स्लो होईल किंवा नाहीच्या बरोबर होईल. कारण आपली सगळी एनर्जी तिकडे चाललेली. आपण जप करतो त्या मानसिकतेमध्ये, आपण सेवा करतो त्या मानसिकतेमध्ये, आपण सगळ्या गोष्टी करतो त्या मानसिकतेमध्ये. त्याच्यातून बाहेर येतच नाही मानसिकता. आणि कधी भगवंतांवर प्रेम करणार आणि कधी सगळ्या गोष्टी. पण ही पण गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे, भगवंतांच्या वचनांवर आपला विश्वास पण पाहिजे. भगवंत गीतेमध्ये सांगतात, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना परि उपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम्. भगवंत रक्षण करतात. तर त्यांची रक्षणाचा प्लॅन कसा आहे आपल्याला माहिती नाही, पण रक्षण नक्की करतात. शरणागत वत्सल आहेत भगवंत. जसं गाय एका वासरूप्रती तिचं वत्सलता भाव असते, तशा प्रकारे भगवंताचा एका भक्ताप्रती वत्सलता हा भाव असतो. म्हणून कृष्ण म्हणतात ना, हा जो चैतन्य चरितामृत मधला श्लोक म्हणलो की भगवंत कधी गोष्टी देतात. कृष्ण कहे अमार भजे मागे विषय सुख. माझं भजन करतोय पण विषयी सुख मागतो. जे विषयी सुख टेम्पररी. या ठिकाणी प्रभुपाद बहुशाखा हा शब्द वापरतात. तर आध्यात्मिक मार्ग असा आहे, जर भौतिक गोष्टींमध्ये आपण आपली एनर्जी, वेळ आणि सगळ्या गोष्टी लावल्या तर आपला आध्यात्मिक प्रवासाचा जो जितका स्पीडने आपण जात होतो ज्या रस्त्याने, तो स्पीड कमी होतो. कारण एनर्जी, शक्ती इकडे तिकडे लागते ना. म्हणून बहुशाखाही अनंतस्य बुद्धयो व्यवसायेनं. अनेक फाटे फुटतात, मग श्रद्धेला, भगवत प्राप्तीला वेळ लागतो. तर कृष्ण कहे आमार भजे मागे विषय सुख, अमृत छाडी विषय मागे येई बड मूर्ख. अमृत सोडून विष मागतो, याला काय म्हणायचं? हे चैतन्य महाप्रभूंचं मत आहे. येई बड मूर्ख. पण आम्ही विज्ञ म्हणजे मला चांगला अनुभव आहे. अनादी काळापासून मी लोकांना माझ्याकडे येताना जाताना सगळ्यांना बघतोय, मला अनुभव आहे या गोष्टींचा आणि मला ज्ञान पण आहे. आम्ही विज्ञ येही मूर्ख, विषय केन दिव. यांना विषय का द्यायचा? जर का यांना विषय दिला तर हे अजून मायेच्या जाळ्यामध्ये अडकतील. अजून काढणं तितकंच अवघड होणार आहे. म्हणून स्वचरणामृत दिया विषय फुलाईब. स्वचरणामृत म्हणजे भगवंत नामाचा रस देतात, भगवंत सेवेचा रस देतात, अध्यात्मातल्या गोष्टींचा रस देतात, भगवंताच्या नामरूप गुण लीलांचं रिअलायझेशन करून देतात त्या जीवाला. आणि नंतर तो विचार करतो की मी 5 वर्षापूर्वी हरे कृष्णाचा जप करत होतो तेव्हा माझी मानसिकता काय होती आणि आज माझी मानसिकता काय आहे. अल्टिमेट वस्तूंच्या माध्यमातून सुख प्राप्त करणे हाच उद्देश आहे ना. शांती प्राप्त करणे, संतुष्टी प्राप्त करणे. ती संतुष्टी तर आज भगवंतांनी त्यांच्या नामजपाच्या माध्यमातून मला दिलेली. अनेक भौतिक वस्तू सुविधा प्राप्त करण्याची इच्छाच राहिली नाही.
ना स्पर्धा करण्याची इच्छा राहिलेली आहे. झालं असं कधी तुमच्या लाईफमध्ये असं रिअलाइज झालं? काहीतरी बोला ना. एवढं सिरियस का झालं? नक्की प्रत्येकाला भगवंत असे व्यक्ती आहेत या जगातले, कुणाचेही उपकार ठेवत नाहीत, कुणाचंही रिटर्न गिफ्ट ठेवत नाहीत, भगवंत देत असतात. आपण जसं भगवंतांचे आदानप्रदान करतो, जेवढी आपली शरणागती आहे त्यानुसार भगवंत यथा, काय शब्द वापरला, यथा तथ्यतः य यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. भगवंत देत राहतात आपल्याला रिटर्न गिफ्टमध्ये. मग जर गरज असेल तर वस्तू पण देतील, जर भगवंतांना वाटतं याला गरज आहे ऐश्वर्याची, ऐश्वर्य पण देतील. इतकं ऐश्वर्य देतील की पहा, भगवंतांचे शुद्ध भक्त किती महान ऐश्वर्यशाली होते. युधिष्ठिर महाराज काही कमी होते, पूर्ण पृथ्वीचे राजा होते. आणि आपला विश्वास पण असला पाहिजे की प्रभुपाद सांगतात की जर तुम्हाला भौतिक गोष्टीच पाहिजे आहेत तर भगवंत का देणार नाहीत. देवी देवतांना त्या पदावर बसवतात जे देवी देवता या भौतिक जगातल्या लोकांना वरदान देतात. देवी देवतांना त्यांनी त्या पोस्टवर बसवलेलं आहे आणि सगळ्या अखिल सृष्टी ब्रह्मांडाचे चालवणारे ते आहेत, मालक ते आहेत. का देऊ शकत नाही ते? मागा तुम्हाला जर वाटत असेल भौतिक गोष्टी इतकी तीव्र इच्छा आहे, भगवंत ती पण पूर्ण करतील. पण भगवंत हे पण रक्षण करतात. भगवंतांचं प्रोटेक्शन हे आहे की भक्ती सोडून जाऊ नको. अनंत काळापासून भौतिक मायेच्या जाळ्यामध्ये होता, आता माझ्याकडे आलेला आहे, तुझं कल्याण केल्याशिवाय तुला सोडणार नाही. तर हे भगवंतांचं वचन आहे. ओके, नेक्स्ट वाचा. येथे भगवंतांना परिभू किंवा सर्वात महान असे म्हटले आहे. कोणीही त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा मोठा नाही. भगवंतांकडून आपल्यासाठी वस्तू मागणाऱ्या जीवात्म्यांना या ठिकाणी भिकारी म्हटले आहे. जीवात्म्यांनी मागितलेल्या वस्तू भगवंतच पुरवितात. जर जीवात्मे भगवंतां इतकेच शक्तिमान असते किंवा ते सर्व शक्तिमान किंवा सर्वज्ञ असते तर भगवंतांकडून काही वस्तू मागण्याचा, अगदी तथाकथित मुक्ती मागण्याचा सुद्धा प्रश्नच उद्भवला नसता. प्रभुपाद या गोष्टी का सांगतात? भिकारी म्हणजे जे साधक भगवंतांकडे मागतात यांना भिकारी म्हणत नाही. जे अहंकाराने म्हणतात की अहम ब्रह्मास्मी, त्यांना भिकारी म्हणतात. समजलं? जर का तुम्ही स्वतःला ब्रह्म समजता, इतके परफेक्ट आहात तुम्ही, ब्रह्मा समान, भगवंतांसमान परिपूर्ण आहात, मग मुक्ती तरी का मागता? तुम्ही म्हणता एकमेकांना नमो नारायण, नमो नारायण. खोकल्याचे औषध घेऊन या. नारायणला कधी खोकला येतो का? ऍडमिट व्हावं लागतं का? नाही. तर या लोकांचं खंडन करण्यासाठी प्रभुपाद यांना भिकारी म्हणतात. जर तुम्ही भिकारी आहात तर स्वामी नाही आहेत. एक तर तुम्ही स्वामी बना, एक तर भिकारी बना. जर भिकारी बनायचं असतं प्रामाणिकपणे भिकारी बना की आम्ही भगवंताचे दास आहोत, आम्ही मागतो भगवंतांच्याकडून, हा एक प्रामाणिक मार्ग आहे. जर का तुम्ही स्वतःला ब्रह्म समजता, भगवंत समजता आणि तरी पण तुम्ही भले भौतिक गोष्टी मागत नसाल पण मुक्ती तरी मागताच ना भगवंतांकडून. मुक्ती मागणं याचा अर्थ तुम्ही भगवंत नाही आहेत, तुम्ही स्वतंत्र नाहीत, तुम्ही ब्रह्म नाहीत, हे स्पष्टपणे प्रभुपाद सांगतात. येस, नेक्स्ट. भगवत धामात परत जाणे हीच खरी मुक्ती होय. निर्विशेषवाद्यांनी मनात आणलेली मुक्ती म्हणजे केवळ कपोल कल्पना आहे. जोपर्यंत भिकाऱ्याची आध्यात्मिक इंद्रिये ताळ्यावर येत नाही व त्याला त्याच्या स्वरूप स्थितीचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याचे इंद्रिय भोगाकरिता भीक मागणे अविरत चालूच राहते. तर हे प्रभुपाद जे मागणं आहे देव भगवंतांकडचं, तर हे मागणं अशा प्रकारे आहे. जर भगवंत इतके स्वराट आहेत की कुणाला कोणतीही वस्तू देऊ शकतात, भगवंतांच्यामध्ये हे सामर्थ्य आहे, पण कपट नसावं. भगवंत हे सर्वात महान आहेत, तर त्यांच्या बरोबरी जर कोणी करत असेल, परिभू बनण्याचा प्रयत्न करत असेल, तर असा या कपटाला भगवंत कधी स्वीकार करत नाही. म्हणून भगवंतांकडून कुछ मांगेंगे तो भगवान कुछ दे देंगे, भगवान से सब कुछ मांगेंगे तो भगवान सब कुछ दे देंगे. अगर आप भगवान से भगवान को स्वयं मांग लेंगे तो भगवान अपने आप को भी दे देंगे. तो यही तो भक्ती आहे ना. तो हीच भक्ती आहे. भक्तीच्या भावनेने आपण जर स्वयं भगवंतांना मागितलं तर कहा शोकन कहा मोह. अशा व्यक्तीसोबत जर भगवंत आहेत, त्याला अनुभूती झालेली, तर कोणता शोक उरतो आणि कोणता मोह उरतो त्याच्यासाठी. 7 नंबर श्लोकाप्रमाणे. म्हणून असमर्थव, परिभू हे जे आहेत ते भगवंतांची नावं आहेत. तर या नावांची मायावादी जे लोक आहेत हे लोक स्पर्धा करतात. जर स्पर्धाच करायची तर भगवंताच्या या सामर्थ्याशी पण स्पर्धा करा.
हं. भगवंतांना तुम्हाला स्वयं भगवंतच बनायचं आहे, तर भगवंताचे या महानतेचे जे गुण आहेत, यांच्याशी स्पर्धा करा. बना, सगळ्या जगाचं पालनपोषण करून दाखवा. पाऊस पाडून दाखवा. हं. सगळ्या लोकांच्या समस्या ऐकून दाखवा. मंदिरात एकदा उभं राहून बघा राधा गोविंदाच्या ऐवजी. तुम्हाला झेंडूबाम कमी पडेल. इतके लोक प्रॉब्लेम घेऊन येतात. आपल्याला माहिती पण नाही लोकांच्या काय काय समस्या आहेत. आपण कधी विचार करतो आमचे राधा गोविंदजी किती लोकांचं टेन्शन घेत असतील. आणि त्यांना टेन्शन होतं का? नाही होत ना. म्हणून तर ते भगवंत आहेत. तर हे भगवंताची बरोबरी करणं म्हणजे भगवंतांच्या प्रती अपराध आहे एक प्रकारचा. आता आत्मनिर्भर हा जो गुण आहे याच्याबद्दल प्रभुपाद लिहितात. केवळ भगवंत आत्मनिर्भर किंवा आत्माराम आहेत. जेव्हा भगवान श्रीकृष्ण 5000 वर्षांपूर्वी या भूतलावर अवतरले होते, तेव्हा त्यांनी विविध लीला चरित्रांतून आपल्या भगवत्तेचा पूर्ण प्रकाश केला. त्यांनी आपल्या बालपणातच अघासूर, बकासूर आणि शक्तासुरासारख्या अनेक शक्तिशाली राक्षसांचा वध केला आणि त्यासाठी बाह्य प्रयत्नांची त्यांना आवश्यकता पडली नाही. वजन उचलण्याचा कसलाही सराव न करता त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला. त्यांनी कोणतेही सामाजिक बंधन आणि निंदा यांची पर्वा न करता गोपिकांबरोबर रासनृत्य केले. जरी गोपी त्यांच्या जवळ पारकीय भावाने गेल्या असल्या तरी श्री चैतन्य महाप्रभूंसारख्या कठोर संन्यासी व नियमांचे दृढतेने पालन करणाऱ्यांनी गोपी व श्रीकृष्णांच्या प्रेमसंबंधाची पूजा केली आहे. भगवंत सदैव शुद्ध आणि निर्मळ आहेत याची पुष्टी करण्याकरिता श्री ईशोपनिषद त्यांचे शुद्धम आणि अपापविद्धम असे वर्णन करते. ओके, तर इथं प्रभुपाद दोन गोष्टी सांगतात. एक म्हणजे भगवंतांचं जे सामर्थ्य आहे, भगवंत हे निर्भर आहेत, आत्मनिर्भर भारत. म्हणजे त्यांना दुसऱ्यांकडून प्रेरणा, दुसऱ्यांकडून शक्ती, दुसऱ्यांकडून सामर्थ्य घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना दुसऱ्या व्यक्तीकडून वरदान घेण्याची आवश्यकता नाही. ते स्वतः पूर्ण शक्तिमान आहेत. बालपणी पण तेवढे शक्तिमान होते, जेव्हा मोठे झाले तेवढेच शक्तिमान, आणि द्वारकेमध्ये असताना पण तेवढेच शक्तिमान होते. असं नाही की नंदबाबाच्या अंगणामध्ये रांगत असताना भगवंतांच्याकडे शक्ती नव्हती, तेवढंच सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. म्हणून मोठमोठ्या असुरांना विना अस्त्रशस्त्राचं भगवंतांनी वृंदावनमध्ये मारलं. गोचारण करत असताना पण भगवंतांनी मोठमोठ्या असुरांना मारलं. आणि प्रभुपाद सांगतात की गोवर्धन पर्वत उचलला, त्याच्यासाठी जसं जिममध्ये ते काय वेट लिफ्टर, ते लोक जे प्रॅक्टिस करतात ना, तसं भगवंतांनी कधी प्रॅक्टिस केली नाही. भूछत्र जसं उचलतात ना, असं भूछत्र माहिती आहे, पावसाळ्याच्या सीझनमध्ये भूछत्र असतं, त्याला जसं एक लहान मुलगा सहज उचलतो, लीलया, भगवंतांनी लीलया डाव्या हाताच्या सगळ्यात नाजूक भाग करंगळी त्याच्यावर धारण केलं. किती दिवस? 7 दिवस 7 रात्र. इतके दिवस भगवंतांनी तो गोवर्धन पर्वत उचलून धरला. तर हे भगवंतांचं अचिंत्य सामर्थ्य. कसं काय पॉसिबल आहे? अचिंत्य गोष्टी सगळ्या. तर असं भगवंतांचं दिव्यत्व आहे. पण आचार्यगण सांगतात की जर गोवर्धन लीलेमध्ये जर का गोवर्धनच्या खाली सर्व ब्रजवासी होते, जर तिथे राधाराणी नसती तर श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलू शकले नसते. का? कारण नेत्रांते कटाक्षम, भगवंत असं आपण समोर पाहतो ना, आता कधी कधी असं तिरछी नजरने पाहतो आपण कधी कधी. तर श्रीकृष्ण राधाराणीकडे नेत्रांते कटाक्षम, नेत्राचा अंतिम भाग जो आहे त्या अंतिम भागाने कटाक्ष राधाराणीकडे पाहत होते, आणि राधाराणी श्रीकृष्णांकडे पाहत होती. म्हणून राधाराणीच्या शक्तीने श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलून धरत होते. दुसरी गोष्ट, जर तिथे राधाराणी नसती तर श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललं नसतं. तर हा एक रसिक आचार्यांचा भाव आहे. पण भगवंतांच्या सामर्थ्याचं या ठिकाणी प्रभुपाद वर्णन करतात की भगवंत अशा प्रकारे आत्मनिर्भर आणि आत्माराम आहेत. त्यांना दुसऱ्यांकडून आनंद मिळावा याची पण काही अपेक्षा नाही. भगवंत स्वतःहून आत्माराम आहेत, स्वतःमध्ये रममान आहेत. त्यांना कोणत्या भौतिक वस्तूची अपेक्षा नाही, भौतिक व्यक्तीकडून आनंदाची अपेक्षा नाही. मात्र भौतिक व्यक्ती जर आध्यात्मिक भावनेने एखादी वस्तू अर्पण करत असेल तर भगवंत त्याचा आदराने स्वीकार करतात आणि प्रसन्न होतात. जसं एक लहान मूल आपल्या पित्याला काही वस्तू भेट देतो, त्याच पित्याच्या पैशाची वस्तू आहे, पण भगवंत तो पिता आनंदाने त्याचा स्वीकार करतो. तसे
भगवंतांचं हे संपूर्ण जग त्यांच्या मालकीचं आहे, पण तेच भगवंतांना जर तो अर्पण करतो तर भगवंत अशा भक्तांचा भाव स्वीकार करतात. दुसरी गोष्ट प्रभुपाद या तात्पर्यामध्ये सांगतात की असे भगवान श्रीकृष्णांनी रासलीलेच्या लीलेमध्ये गोपींसमोर रास नृत्य केलं. तर भौतिक जगातली लोक या रास नृत्याची कधी कधी निंदा करतात, पण श्री चैतन्य महाप्रभूंसारखे जे महान वैरागी संन्यासी आहेत ते मात्र राधा आणि कृष्णांच्या या दिव्य युगल लीलांचं स्मरण, चिंतन आणि मनन करतात आणि लोकांना समाजामध्ये याचा प्रचार प्रसार पण करतात. का असं करतात? कारण त्या भौतिक स्तरावर लीला नाही आहेत, पूर्ण आध्यात्मिक स्तरावर लीला आहेत. तर या गोष्टींसाठी इतकं किती विश्लेषण केलं ना. तुम्ही रास पंचाध्याय वाचा भागवतमचा आणि एक नोटबुक ठेवा, नोटबुकच्या पानावर लिहा, तुमच्या मनामध्ये एक श्लोक वाचल्यानंतर माझ्या मनात काय भावना आली हा श्लोक वाचून. लिहा, फक्त भावना, स्वतःच्या भावना रीड करा, लिहा. असं रास पंचाध्याय वाचा आणि एकत्र भावना काढा, त्याची कॅटेगरी करा की या क्वालिटीच्या भावना आहेत, या क्वालिटीचे विचार आहेत, या क्वालिटीचे, असे 2, 3, 4 प्रकारच्या कॅटेगरी करा. तेव्हा समजेल की आपली आध्यात्मिक उन्नती किती झालेली. किती जणांनी भागवतम वाचलं? श्रीमद भागवतम 10th कॅन्टो वाचला? तुम्ही वाचला? हां, 10th कॅन्टो वाचून बघा, तेव्हा आपल्याला कळेल की आपली आध्यात्मिक उन्नती किती झाली, किती करायची. प्रबोधानंद सरस्वती ठाकूर यांचा ग्रंथ आहे, जे गोपाल भट्ट गोस्वामींचे काका आहेत. त्यांनी काम आणि प्रेम याचं विश्लेषण करून इतकं फार सुंदर विश्लेषण केलेलं आहे. काम काय असतं आणि प्रेम काय असतं. जवळजवळ 14 दोघांच्यामध्ये फरक दाखवलेले आहेत. 14 फरक दाखवले आहेत. कामाचे 14 फरक आणि प्रेमाचे 14 फरक. जसं आपण शाळेत प्रश्नाचं उत्तर लिहितो ना, फरक स्पष्ट करा, तशा प्रकारे त्यांनी फार सुंदर विश्लेषण केलेलं आहे. तर काम म्हणजे काय काय असतं, प्रेम म्हणजे काय काय असतं, भौतिक दुनिया कशाला प्रेम मानते आणि भौतिक लोक अध्यात्मामध्ये कसं काम पाहतात, कारण त्यांच्यामध्ये जे आहे तेच पाहणार ना. त्यांच्यामध्ये आध्यात्मिक चेतना असेल. आता महाप्रभूंसारखे इतके विरक्त संन्यासी राधा कृष्णाच्या दिव्य लीलांची चर्चा करतात, याचा अर्थ त्याच्यामध्ये कामना नाही आहेत, भौतिक काम भाव नाही आहे. तर ह्या सगळ्या गुह्य गोष्टी जसं रसिक भक्तांच्या मुखातून ऐकू तसं याचा उलगडा होणार आहे. ओके, नेक्स्ट वाचा शुद्धम आणि पापविद्धम. भगवान अशा दृष्टीने शुद्ध आहेत की जर एखाद्या अशुद्ध वस्तूने त्यांना स्पर्श केला तरी ती वस्तू सुद्धा शुद्ध होते. अपापविद्धम हा शब्द त्यांच्या संघाचे सामर्थ्य दर्शवितो. जसे भगवद्गीतेत 9.30-31 मध्ये सांगितले आहे की प्रारंभी एक भक्त सुदुराचारी अर्थात चांगले आचरण न करणारा वाटत असला तरी त्याचा शुद्ध म्हणून स्वीकार केला पाहिजे. शुद्ध म्हणजे काय पहा, भगवंत हे नेहमी शुद्ध आहेत. एक प्रभुपाद पुढे सूर्याचं उदाहरण देतील. कायमस्वरूपी शुद्ध आहेत, त्यांच्यावर कोणत्याही अशुद्धतेचा परिणाम होत नाही. अशुद्धतेचा म्हणजे पहा, कधी कधी तुम्ही अनुभव केला असेल बुक डिस्ट्रीब्युशन करताना. काही लोक म्हणतात, आपण जेव्हा गीता वाटायला जातो लोकांकडे, काही लोक भगवद्गीतेला टच पण करत नाही. आपण म्हणतो का हात लावत नाही, ते म्हणतात नाही आज रविवार आहे, आज संडे आहे ना. त्यांना असं वाटतं की मी आज नॉनव्हेज खाल्लेलं आहे म्हणून मी अशुद्ध झालेलो आहे आणि गीतेला जर टच केलं तर मी पण गीता पण अशुद्ध होणार आहे. पण असं नाही आहे. गीता ही कायम पवित्रच राहणार आहे. कोणत्याही बाह्य पापाचा, अशुद्धतेचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. उलट तुम्ही जर गीता आणि भागवताच्या संपर्कात आला तर तुम्ही शुद्ध होणार आहे. तर एवढी भगवंताच्या सामर्थ्याची महानता आहे. तसंच अपापविद्धमपणे पाप हे भगवंतांवर लादलं जाऊ शकत नाही. पापाच्या किंवा पापी व्यक्तीमुळे भगवंतांवर हा परिणाम होत नाही की भगवंत पण अशुद्ध झाले, भगवंत पण पापी झाले, असं नाही होणार. ओके. अपापविद्धम हा शब्द त्यांच्या संघाचे सामर्थ्य दर्शवितो. जसे भगवद्गीतेत 9.30-31 मध्ये सांगितले आहे की प्रारंभी एक भक्त सुदुराचारी अर्थात चांगले आचरण न करणारा वाटत असला तरी त्याचा शुद्ध म्हणून स्वीकार केला पाहिजे, कारण तो योग्य मार्गावर आहे. भगवंतांच्या संगतीच्या अपापविद्धम प्रकृतीमुळे असे घडत असते. भगवंत अपापविद्धम सुद्धा आहेत, कारण पाप त्यांना स्पर्श देखील करू शकत नाही. ते करीत असलेले कार्य वरकरणी जरी पापकृत्यच आहे असे वाटत असले तरी अशी कार्ये पूर्णपणे शुभ असतात, कारण ते पापाने दूषित होण्याचा प्रश्नच नाही.
ते सर्व परिस्थितीत परमशुद्ध असल्या कारणाने त्यांना कित्येक वेळा सूर्याची उपमा देतात. सूर्य पृथ्वीवरील अनेक घाणेरड्या जागेतील पाणी काढून टाकतो, परंतु तरीही तो स्वतः शुद्ध असतो. खरे म्हणजे आपल्या जंतुनाशक शक्तीने या घाणेरड्या वस्तूला तो शुद्ध करतो. जर सूर्य एक भौतिक वस्तू असूनही इतका शक्तिशाली आहे, तर सर्व शक्तिमान भगवंतांच्या शुद्धतेच्या सामर्थ्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. हम्म. फार सुंदर प्रभुपाद सांगतात की 9.30 अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधू रेवस मंतव्यम सम्यक व्यवस्थितो ईसा. जर एखादा व्यक्ती पापी आहे, पूर्वजीवनात त्याने खूप सारं पाप केलं, किंवा त्या पाप प्रवृत्तींमुळे तो स्वतःला कंट्रोल करू शकत नाही, त्याच्या सवयी अजून पण त्याच्यामध्ये पापाची इम्प्रेशन आहेत, त्याच्या हॅबिट्स गेलेल्या नाहीत, पण असा व्यक्ती जर भगवंतांकडे आला, तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज एक कथा सांगतात उपदेश उपाख्यांमध्ये, की ते म्हणाले की एक व्यक्ती ने एक आध्यात्मिक ग्रुप जॉईन केला. तो पण त्याने विचार केला की मी पण यांच्या संघात राहील, पण तो पूर्वी चोर होता आणि त्याला चोरी करण्याची सवय होती, आणि रात्री 11-12 वाजले की त्याला झोप लागायची नाही कारण नाईट ड्युटी करायची सवय होती तर रात्री चोरी करायची त्याला सवय होती, आणि अशा आध्यात्मिक लोकांच्या ग्रुपमध्ये आला. आणि मग हे लोकांचं काहीतरी यात्रा निघाली, प्रत्येकाचं सामान होतं, प्रत्येकाचं सामान घेऊन असे प्रवास करत करत थांबत जात होते. तर एका दिवशी त्याला म्हणजे रोज झोप लागत नव्हती, आणि चोरी करण्याची प्रवृत्ती पण त्याला असं थांबत नव्हती. त्याचे विचार सारखे येत होते की आता वेळ झाली, आता हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं. मग तो काय करतो की ते सगळे साधक जे आहेत ते झोपलेले असतात, आणि मग चोरी करायची प्रवृत्ती तो थांबू शकत नाही. तो काय करतो, याचं सामान त्याच्याकडे ठेवतो त्याचं सामान इथे ठेवतो सगळ्यांचं सामान अदलाबदली करतो तर म्हणजे एक स्टेप त्याने, ठीक आहे, एक चूक केली, पण फार मोठ्या याच्यातून तो वाचलेला आहे, संघामध्ये आलेला आहे. कालांतराने या संघाचा हळूहळू त्याच्यावर परिणाम होणार की नाही, कारण संघातले मेजॉरिटीमध्ये लोक चांगले आहेत, एखादा व्यक्ती दुराचारी आहे, पण चांगल्या लोकांमध्ये एखादा दुराचारी नक्की चांगला होऊ शकतो, कारण प्रोसेस तेवढी स्ट्रॉंग असते. साधना आणि सगळ्या गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी श्रवण कीर्तनाद्वारे तो नक्की होऊ शकतो. दूषित संघ केव्हा होऊ शकतो, जेव्हा ज्या संघामध्ये सगळे लोक चांगले आहेत आणि एखादा दूषित आहे, पण प्रॅक्टिस ढिली आहे, प्रॅक्टिस होत नाही. म्हणून ते उदाहरण अशा या ग्रुप संदर्भातलं उदाहरण आंब्याच्या काय म्हणता टोकरीप्रमाणे देऊ शकतो. आंब्याच्या टोकरीमध्ये 50 आंबे आहेत, आणि एक जर सडका असेल तर सगळ्यांना सोडवतो. कधीच पॉसिबल आहे हे? कधी पॉसिबल आहे? जेव्हा आध्यात्मिक प्रॅक्टिस नाही आहे, योग्य शास्त्र नाही आहे, योग्य गुरु नाही आहेत, योग्य मार्गदर्शन नाही, तेव्हा हे पॉसिबल आहे. मात्र मेजॉरिटीमध्ये चांगले लोक आहेत, सात्विक आहेत, चांगले आध्यात्मिक साधना करतात, श्रवण कीर्तन चांगलं आहे, तर एखादा व्यक्ती जरी अपराधी असेल, दुराचारी असेल, तरी तो काळांतराने शुद्ध होऊ शकतो. प्रभुपादांच्याकडे असाच एक व्यक्ती आला, नाव सांगत नाही त्यांचं, प्रभुपादांचे डिसायपल आहेत, त्यांना पण चोरी करायची सवय होती, आणि त्यांना पण रात्री झोप लागायची नाही मग प्रभुपाद काय म्हणायचे की जेव्हा मी आता रात्री ट्रान्सलेशन करतो ना पुस्तकं लिखाण करतो, तर हे बाजूला जे कुत्रे आहेत ना, या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतो, आणि मग माझं लक्ष विचलित होतं. तर तू काय कर, तुला झोप येत नाही अशी पण, तर एक काठी घे आणि या कुत्र्यांना रात्रभर आखलं तर ही सेवा कुत्र्यांना तिथून बाहेर काढण्याची सेवा अशी एकदम भौतिक स्तरावरची सेवा वाटते, पण ही सगळ्यात महान शुद्ध भक्ताला किती मोठी मदत होती. तर त्या सेवा बाह्यदृष्टीने एकदम खालच्या दर्जाची सेवा होती, कुत्र्यांना हाकलणे काही फार मोठी सेवा आहे का, पण ही आध्यात्मिक सेवा होती. कालांतराने हे हृदय शुद्ध करणारी सेवा आहे, हळूहळू हे हृदय शुद्ध करत जाते, आणि अशा लोकांचं पण कल्याण झालेलं आहे. प्रभुपादांनी किती अशा दुराचारी लोकांना चान्स दिलेला आहे, वेळ दिलेला आहे त्यांच्यासाठी, आणि असे लोक शुद्ध होऊन त्यांनी भगवत धाम पण प्राप्त केलेलं आहे. म्हणून अशा लोकांचं कल्याण संघामध्ये होतं. अपिचेत्सु दुराचारो भजते माम, हे भगवंतांचं वचन आहे. जरी आता त्याचा दुराचार आहे, भजते माम अनन्य भाव, अनन्य संघामध्ये भजन करतो अनन्य भावनेने, तर भगवंत सांगतात की माझ्या वचनावर हे लोक कधी कधी विश्वास ठेवणार नाहीत. अर्जुन, तू घोषणा कर. काय घोषणा कर? क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती
कोणतेही पती जाणी नवे भक्ता प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधीही विनाश होत नाही. जो भगवंतांच्या चरणाशी शरणागत झालेला आहे त्याचा कधीही विनाश होत नाही, ही भगवंताची गॅरंटी. आणि म्हणून ही गॅरंटीला धरून प्रभुपादांनी हे आंदोलनचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. असे कित्येक लोकांचं कल्याण झालेलं आहे. जर अग्नी धगधगता असेल ना, त्याच्यात लोखंड जरी टाकलं तरी त्या लोखंडाला अग्निस्वरूप प्राप्त होतं. तसा धगधगता अग्नी पाहिजे. स्ट्रॉंग असोसिएशन, श्रवण कीर्तन, रेग्युलर साधना आणि या सगळ्या अध्यात्माच्या दृष्टीने हेल्दी जर वातावरण असेल तर पॉसिबल आहे. ओके, हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय. ईशोपनिषद की जय. ओके, बंद.